व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या मेळाव्याची औपचारिक सुरुवात भारत मातेच्या पूजनानं, त्याचबरोबर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांची आज जयंती आहे असे समतेचे पुरस्कर्ते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले या सर्वांच्या प्रतिमांचं पूजन करून या मेळाव्याची आपण औपचारिक सुरुवात करावी. मी विनंती करतो माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब, माननीय थोडासा आपण कार्यक्रमामध्ये बदल करतो आहोत. या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात ज्या वेळेला आपल्या महायुतीचे उमेदवार या ठिकाणी येतील त्यानंतर होईल. तत्पूर्वी थोडंसं एक कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांशी मला बोलायचं आहे. मित्रहो, कोल्हापूर लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माननीय संजयदादा मंडलिक यांना उमेदवारी मिळालेली आहे. आपण प्रचारामध्ये बरीच आघाडी घेतलेली आहे, पण विरोधक एक त्यांच्या उमेदवाराच्या एका पोझिशनचा फायदा घेऊन थोडंसं चुकीचं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतायत. आज दक्षिणमधल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येण्यामागचं प्रमुख कारण हेच आहे की हे नॅरेटिव्ह आपल्याला खोडून काढायचं आहे. संपूर्ण लोकसभा मतदारसंघातली सगळ्यात हाय व्होल्टेज लढत ही दक्षिणमध्ये होणार आहे. असं समजा की ही आपली सेमीफायनल आहे आणि विधानसभेला फायनल आपल्याला जिंकायची आहे. ही सेमीफायनल आपण जिंकलो की आपण फायनल जिंकल्याच जमा राहणार आहे. तर हे जे नॅरेटिव्ह त्यांच्याकडून सेट केलं जात आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे संविधान धोक्यात आहे. नरेंद्र मोदींना देशाचं संविधान बदलायचं आहे, देश हुकुमशाहीकडे न्यायचा आहे असं त्यांचे नेते वारंवार बरळत आहेत. मला वाटते ते रात्री झोपेत सुद्धा आता संविधान खतरे में म्हणत असतील. तर पहिल्यांदा हे खोडून काढलं पाहिजे. भारताचं संविधान 1950 साली अस्तित्वात आल्यानंतर त्यामध्ये वेळोवेळी अमेंडमेंट्स केल्या गेल्या, बदल केले गेले आणि एक केशवानंद भारतींची एक केस आहे सुप्रीम कोर्टाची, ज्या वेळेला 13 जजेसच्या बेंचनं, 13 जजेसच्या खंडपीठानं एक ऐतिहासिक निर्णय दिला होता. तो म्हणजे भारताच्या राज्यघटनेच्या फंडामेंट्सना किंवा चौकटीला कुठंही धक्का पोचवता येणार नाही, त्यामध्ये कुठंही बदल करता येणार नाही. आणि ते बदल अपेक्षित ठेवून, म्हणजे ते चौकट संविधानाची अपेक्षित ठेवून इतर जे किरकोळ कायदे आणि इतर बदल केले जातात त्या सगळ्याचा बाऊ या विरोधकांकडून केला जातोय. खरं तर गेल्या 70 वर्षापैकी यांच्या कार्यकाळामध्ये सगळ्यात जास्त संविधानामध्ये बदल झालेले आहेत. तुम्ही गुगल करून बघा. पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान अस्तित्वात आल्यानंतर त्यामध्ये काही अमेंडमेंट्स केलेले आहेत. त्यानंतर इंदिरा गांधींनी संविधानामध्ये सर्वाधिक बदल केलेले आहेत. राजीव गांधींनी, त्यांचं भाषण एक आहे, ऑन रेकॉर्ड आहे की संविधानामध्ये लागतील ते बदल करावे लागतील तर त्यावेळेला ते आपण अवश्य करू. अशा पद्धतीनं काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये अनेक वेळा, शेकडो वेळा संविधानात बदल केलेले आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय संजयदादा मंडलिक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया माननीय संजयदादा मंडलिक यांचं. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो, या कार्यक्रमाची आता औपचारिक सुरुवात आपण करूयात. भारत माता, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांची आज जयंती आहे असे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करून या विविध मान्यवरांच्या हस्ते या मेळाव्याची सुरुवात होते आहे. बोलो भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. जय भवानी, वंदे.
या मेळाव्याला आता औपचारिकपणे सुरुवात झालेली आहे। मगाशी मी जे म्हणत होतो की विरोधकांचा एकच नारा चालू आहे, विरोधक एकच गोष्ट सातत्यानं उगाळत बसलेत, ते म्हणजे संविधान बदलायला निघालेत। मोदी संविधान बदलणार, मोदी देशाला हुकुमशाहीमध्ये लोटणार। तर संविधान सर्वाधिक वेळा इंदिरा गांधींनी बदललं, त्यानंतर राजीव गांधींनी बदललं, मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींच्या सरकारनं, जो मनमोहन सिंग ज्यांनी कधी संसदेमध्ये बोललेही नाहीत त्या माणसानेही संविधान बदललेलं आहे। आणि अशा वेळेला संभ्रम निर्माण करण्यासाठी काहीतरी बेताल वक्तव्य करायची, हे कुठंतरी थांबवलं पाहिजे। आणि याला आळा घालण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची आहे। आपण त्यांना उलटे प्रश्न विचारायला हवेत। ज्यावेळेला ते आपल्या दारात प्रचाराला येतील, का रे बाबा संविधान बदलणार म्हणजे नेमकं काय करणार आहेत, हे आपल्याला विचारायला लागेल त्यांना। त्यांच्यापैकी कुणालाही माहिती नाहीये संविधान म्हणजे काय आहे, संविधानामध्ये कलमं किती आहेत, संविधानानं अधिकार काय दिलेले आहेत, याची फारशी कल्पना नाही। हे फक्त काय आहे, हे किल्ली दिलेले पोपट आहेत सगळे, हे फक्त विठू विठू करत बसलेत, संविधान बदलणार संविधान बदलणार, याच्या पलीकडे जाऊन ते काही बोलत नाहीयेत। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, हुकुमशाही। अरे राजानो, नरेंद्र मोदी 2 वेळा पूर्ण बहुमतानं देशाचे पंतप्रधान झाले। त्यांनी मनात आणलं असतं तर कोणत्याही क्षणी आणीबाणी जाहीर केली असती ना। तुमच्या पक्षाची आजी, जिला आपलं सरकार जाणार असं वाटायला लागलं, त्यावेळेला तिनं आणीबाणी जाहीर केली। संपूर्ण देशाला तिनं हुकुमशाहीच्या अंधकारात लोटलं आणि ते आज आम्हाला लोकशाही वाचवायचं शिकवायला लागलेले आहेत। मी आपला अधिक वेळ घेत नाही। या कार्यक्रमाचं, या मेळाव्याचं प्रास्ताविक करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो गडमुडशिंगीचे गडमुडशिंगीचे उपसरपंच आणि राजाराम कारखान्याचे संचालक माननीय तानाजी पाटील साहेबांना। या कार्यक्रमाचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। विविध मान्यवरांचं स्वागत त्यांनी करावं अशी मी विनंती करतो। माननीय तानाजी पाटील साहेब। बाहेरच्या बाजूला जे लोक अजूनही उभे आहेत त्या सर्वांना सूचना आहे, आपण खुर्च्यांवर बसून घ्यायचं आहे। जे कार्यकर्ते अजूनही बाहेरच्या बाजूला उभे दिसत आहेत त्या सर्वांनी खुर्च्यांवर बसून घ्यायचं आहे। भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय प्राध्यापक संजय दादा मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी तुमचे आमचे लाडके राज्यसभा खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब आणि कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार आदरणीय अमल महाडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर दक्षिण विधानसभा आत्ताच या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब यांचं पदार्पण होत आहे। त्यांचं या ठिकाणी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो। या ठिकाणी मुश्रीफ साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी मुश्रीफ साहेबांचं स्वागत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे। त्यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी मुश्रीफ साहेबांना आत येण्यासाठी कार्यकर्त्यांनी वाट करून द्यायची आहे। या ठिकाणी
मुश्रीफ साहेब उपस्थित राहिलेले आहेत कार्यक्रमाला या त्यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतात. संजय दादा मंडलिक यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी कोल्हापूर दक्षिणचा भव्य मेळावा आणि या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ यांची लाभलेले आहे. त्यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. धन्यवाद. या ठिकाणी मुश्रीफ साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम पुढे सुरूच ठेवतोय. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI, रिपब्लिकन्स पार्टी ऑफ इंडिया आणि मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार आदरणीय प्राध्यापक संजयदादा मंडलिक यांच्या प्रचारार्थ तुमचे आमचे लाडके खासदार आदरणीय राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक साहेब आणि कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार आदरणीय अमल महाडिक साहेब, शोमिका महाडिक वहिनी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आणि आज या महामेळाव्याला प्रमुख उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय हसन साहेब मुश्रीफ, त्यासोबत महायुतीचे उमेदवार आदरणीय संजयजी मंडलिक, नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेशजी क्षीरसागर यांचंही आगमन या ठिकाणी होईल. त्यांचंही या ठिकाणी स्वागत. आपले राज्यसभेचे खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब, त्याबरोबर आमचे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे विजयजी जाधव, राहुलजी चिकोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तमदादा कांबळे, त्यासोबत या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नंदकुमार गोंधळी, आमचे किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय भगवानजी काटे, त्यासोबत करवीर तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय आप्पाजी धनवडे, नाना कदम आणि या ठिकाणी उपस्थित असणारे व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे छायाचित्रकार, पत्रकार, माता भगिनी, बंधू भगिनी आणि सर्व महायुतीचे पदाधिकारी यांचंही या ठिकाणी व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आज या ठिकाणी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या 10 वर्षामध्ये सुरू केलेल्या जनकल्याणकारी योजना आणि या जनकल्याणकारी योजना ह्या प्रभावीपणे आपल्या देशामध्ये त्यांनी राबवल्या आणि त्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करून ह्या देशामध्ये चौफेर विकास त्यांनी ह्या आपल्या माध्यमातून केलेला आहे. आणि याच माध्यमातून आपण या ठिकाणी या महायुतीचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि आपल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक दादांना दुसऱ्यांदा खासदार करण्यासाठी या ठिकाणी आपण कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाचं काढे आणि रक्ताचं पाणी करून या ठिकाणी राबवलं पाहिजे. कारण ही निवडणूक ही आपली देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना भक्कमपणे साथ देण्यासाठी आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अहोरात्रपणे परिश्रम घेऊन, अहोरात्रपणे कष्ट करून
ही निवडणूक आपणाला कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त मताधिक्यानं विजयी करून संजय दादांना लोकसभेत दुसऱ्यांदा आपल्याला पाठवायचं आहे। ही जबाबदारी आता या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जमलेल्या सर्व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी ठेपलेले आहे। त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी एक कळकळीची विनंती करतो की ही निवडणूक जरी संजय दादांची असली तरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करून संजय दादांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी परिश्रम घेतील हा शब्द दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीने मी या ठिकाणी व्यासपीठावर देतो आणि या ठिकाणी मी माझं स्वागतपर प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद पाटील साहेब। यानंतर मी विनंती करतो माननीय प्रताप पाटील गावणेकर साहेबांना त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील या निवडणुकीच्या निमित्ताने आज कोल्हापूर दक्षिण विधानसभा कार्यक्षेत्रातील आमच्या भारतीय जनता पार्टीच्या संबंध प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्त उपस्थित असलेले या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्रीयुत मुश्रीफ साहेब तसेच ज्यांच्या नेतृत्वाखाली गेली 20 वर्ष आम्ही सातत्याने या कोल्हापूर दक्षिणमध्ये कार्यरत आहोत ते आमचे प्रमुख नेते माननीय राज्यसभा खासदार धनंजय महाडिक साहेब आणि ज्यांच्या उमेदवारांसाठी म्हणजे प्रचारार्थ आपण आजचा हा जो कार्यक्रम घेतलेला आहे ते या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माननीय संजयदादा मंडलिक आमचे म्हणून भावी आमदार आमचे अमल महाडिक साहेब तसेच सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे प्राध्यापक जयंत पाटील साहेब सत्यजित नाना कदम साहेब आमच्या दुसऱ्या नेत्या माननीय सन्माननीय कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या संचालिका माननीय शोमिका महाडिक वहिनी आणि उपस्थित सन्माननीय व्यासपीठ खऱ्या अर्थानं या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा ज्या दिवशी पेच सुटला किंवा उमेदवारीवर ज्या दिवशी शिक्कामोर्तब झाला त्याच दिवशीच आमच्या नेतृत्वाकडनं आम्हाला सूचना आल्या की कोणत्याही पद्धतीचं पाठीमागं काय झालं आणि पुढं काय झालं हे चालणार नाही तर आपल्याला महायुतीचे उमेदवार संजयदादा जरी मंडलिक असतील तर आपल्या महाडिक परिवाराचा आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजयदादा आहेत असं समजून उद्यापासून कामाला लागा अशा पद्धतीचे संदेश आम्हाला आमच्या नेत्यांच्याकडनं मिळालेत। बऱ्याच वेळा 1-2-3 कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील संबंध नेतृत्वाला एक शंका वाटायला लागल्या की मागच्या विधानसभेचा आणि लोकसभेच्या मताधिक्याची चर्चा होती आणि प्रत्येक जिल्ह्यातील बाहेरल्या तालुक्यातल्या नेत्यांना असं वाटतंय की दक्षिणमध्ये आम्ही कुठेतरी मागे पडणार आहे। पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो हे दक्षिण विधानसभा मतदारसंघातला जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे ही जी किमी आहे ती 2014ला 14 दिवसात राज्यमंत्र्यांना पाडायचं काम याच मतदारसंघातल्या लोकांनी केलेलं आहे। त्यामुळं या दक्षिणचं कोणत्याही पद्धतीची काळजी आपण नेते मंडळींनी घेऊ नका। निश्चितपणे संजयदादांच्या ह्या विजयामध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा सुद्धा खारीचा वाटा निश्चितपणे आपल्या या मताधिक्यामध्ये असेल आणि निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनेच होणार आहे। पुढं कोण उमेदवार उभारल्यात काय उभारल्यात त्यांचा वारसा काय काही काढत बसायची आम्हाला गरज नाही। पण गेल्या 2.5 वर्षात किंवा 2 वर्षात एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आले त्याच्या अगोदर पहिली 2-2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं पण खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आल्यापासून जर विकास कामांना आलेला निधी आम्ही जर बघितला तर निश्चितपणे त्यांच्या विकासाच्या आलेल्या पैशाचे आणि आमच्या विकास कामांची जी शोधपत्रिका जर काढली तर निश्चितपणे कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेला कळेल की गेल्या 2 वर्षानंतर जे एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आले ते सरकार निश्चितपणे जनतेच्या कामाचं सरकार आहे। त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये आपण प्रत्येक गोष्ट बारकाईनं आपल्या आजूबाजूच्या सर्वांना समजावून सांगायची गरज आहे। वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे वेगवेगळ्या चुकीच्या बातम्या विरोधकांच्याकडनं कारण त्यांचं नेतृत्व करणारी माणसं फार हुशार आहेत आणि त्यांची हुशारी फक्त दक्षिणलाच माहीत आहे
त्यामुळे दक्षिणमध्ये काही ती डाळ शिजणार नाही. पण जिल्ह्यामध्ये काम करत असताना सुद्धा आपलं पै पाहुणे असतील, मित्रमंडळी असतील, आपण चाललेलं मोदी सरकारचं काम आणि घेतलेले जे निर्णय आहेत, कारण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं पहिल्या 2.5 वर्षामध्ये आज जे संजय मंडलिक साहेबांच्या विरोधात नेतृत्व करतायत, या मंडळींनाच 2.5 वर्ष संजय दादांनी खांद्यावर घेतलं होतं. संजय दादांनी कामं केली नाही म्हणतात ते चुकीचं आहे. कारण दक्षिणच्या 36 गावचा जर तुम्ही यादी काढली तर प्रत्येक गावात संजय मंडलिक साहेबांचा निधी लागलेला आहे. फक्त तिथंपर्यंत जाऊन संजय मंडलिक साहेबांनी उद्घाटन घेतलं नाही, तिथल्या स्थानिक आमदारावर जिने आपल्याला मदत केली म्हणून त्यांच्यावरती सोपवलं. ह्याचा अर्थ संजय मंडलिक साहेब निष्क्रिय आहेत असं म्हणता येणार नाही. तेव्हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण जागृतपणे संजय दादा मंडलिक यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे. आणि 15 तारखेला फॉर्म भरल्यानंतर प्रत्येकानं आपली एक जबाबदारी समजून, प्रत्येकानं आपली या मतदारसंघात असणाऱ्या नेत्यांच्या विषयीची आपली भावनिक अस्मिता समजून, प्रत्येकानं आपला नेताच खासदारकीला उभारलाय समजून आपण कामाला लागावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कावणेकर साहेब. आता मी विनंती करतो कोल्हापूर दक्षिणचे लोकप्रिय माजी आमदार अमल महाडिक साहेबांना, त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांचं स्वागत करावं आणि सत्कार करावा. त्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार यांचंही स्वागत, संजय दादा मंडलिक यांचं स्वागत अमल साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय धनंजय महाडिक साहेब यांचं स्वागत तानाजी पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील असुर्लेकर साहेबांचं स्वागत माननीय शौमिका महाडिक वहिनींनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर माननीय नंदकुमार गोंधळी सरांचं स्वागत माननीय शौमिका महाडिक वहिनींनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील सरांचं स्वागत माननीय सत्यजित नानकरम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि माननीय सत्यजित नानकरम यांचं स्वागत माननीय प्रताप पाटील कावणेकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर मी विनंती करतो जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते माननीय प्राध्यापक जयंत पाटील सर यांना तत्पूर्वी माननीय नंदकुमार गोंधळी सरांना मी विनंती करतो आपण सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागणार नाही असं ज्याने स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आजच ज्यांची जयंती आहे, तुम्ही आणि आम्ही सुरक्षित आहोत ते क्रांतीचे अग्रदूत क्रांतिबा ज्योतिबा फुले, लोकांचे गरिबांचे राजे छत्रपती शाहू महाराज, कोट्यावधी दलितांचे शोषितांचे पीडितांचे मुक्तीदाते, या देशाचे भाग्यविधाते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, या महामानवांच्या विचारांना अभिवादन करून आज या देशामध्ये लोकसभा होऊ घातलेल्या त्या लोकसभेच्या प्रचारासाठी दक्षिण मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय अमोलजी महाडिक साहेब, खासदार धनंजय महाडिक साहेब, शौमिकाताई यांच्या पुढाकारानं या ठिकाणी हा मेळावा आयोजित केलेला आहे. ह्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी
या कोल्हापूर जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राला एक आदर्श असे या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब, राजाराम कारखान्याचे संचालक तानाजी पाटील साहेब, उपस्थित मंचकार सर्वच नेतेगण, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यकर्ते, आठवले साहेबांचे सर्व कार्यकर्ते, बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि या देशातल्या तळागाळातला माणूस असू दे, प्राणी आणि या देशामधली जीवसृष्टी सुरक्षित ठेवण्याचं काम या घटनेच्या माध्यमातून झालेलं आहे. आज लोकसभेची निवडणूक होत असताना पेपरचं पान उघडलं आणि बातम्या जर आपण बघायला लागलो तर म्हणतात या देशाची घटना असुरक्षित आहे. मतासाठी चाललेलं हे राजकारण आहे. आदरणीय मोदी साहेब असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, गडकरी साहेब असतील, आमच्या पक्षाचे आदरणीय नेते लॉंग मार्चचे प्रणेते जोगेंद्र कवाडे सर, हे विदर्भामध्ये सातत्याने त्यांच्या प्रचारामध्ये आहेत. प्रत्येक प्रचार सभेमध्ये भाजपच्या मोठ्या मोठ्या बड्या नेत्यांनी खुलासा केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला कुठेही धक्का लागणार नाही. आणि बांधवांनो, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या घटनेला जर कुणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर या महाराष्ट्रातला आणि या देशातला तळागाळातला माणूस त्यांचे हात कलम केल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री तुम्हाला आणि मला आहे. कुठल्याही अफवाला बळी न पडता या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आदरणीय संजय दादा मंडलिक हे उमेदवार आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यायचा आहे. आता आम्ही सरकारमध्ये नसल्यामुळं आजपर्यंत मुश्रीफ साहेब आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये अनेक मोर्चा आंदोलनं करत होतो आणि भाजप कसा विरोध आहे काय हे सांगत होतो. पण आता राजकारण चालू आहे. इलेक्शनच्या माध्यमातून लोक अफवा उठवायला सुरू केलेले आहेत. पण संजय दादा मंडलिकला प्रचंड मोठ्या मताने विजयी करण्यासाठी तुम्ही आम्ही अहोरात्र प्रयत्न करायचे आहेत. या ठिकाणी सर्वांनी आपली जबाबदारी समजून कामाला लागायचं आहे. या ठिकाणी खासदार धनंजय महाडिक साहेब आहेत आणि संपूर्ण महाडिक कुटुंबियांनी ही इलेक्शन आपली आहे आणि या ठिकाणी संजय दादा मंडलिकांना कुठल्याही परिस्थितीत प्रचंड मताने विजय करून आपल्याला दिल्ली दरबारी पाठवायचा आहे, हे मी अभिवचन देतो. राहिला प्रश्न हा दलितांच्या शोषितांच्या मतांचा, आम्ही घराघरात गल्ली गल्लीत शिरून रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतले सर्व कार्यकर्ते संजय दादांच्या धनुष्यबाण या चिन्हावरती मतं देण्यासाठी संपूर्ण समाजाला जागरूक केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी अभिवचन देतो आणि मी तर थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. धन्यवाद गोंधळी सर. यानंतर मी विनंती करतो प्राध्यापक जयंत पाटील सर यांना, त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, जनसुराज्य, रिपाई आणि अन्य घटक पक्षांच्या महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचाराचं नियोजन करण्यासाठी कोल्हापूर दक्षिणमधील भारतीय जनता पक्ष आणि सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या या मेळाव्याला खास करून मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, नंदकुमार गोंधळी, बाबासाहेब आसुर्लेकर, नाना कदम, रूपाताई निकम, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माजी महापौर दीपक जाधव, माजी महापौर बाजीराव चव्हाण, माजी महापौर नंदकुमार वळंजू, या महापालिकेचे सर्व वरिष्ठ नगरसेवक आणि माझ्या बंधू भगिनींनो, खरं तर आता अनेक वक्त्यांनी
संजय दादांच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या भावना मांडल्या. मित्रो, कोल्हापूर दक्षिणमध्ये लोकसभेची निवडणूक असो किंवा अन्य कोणतीही निवडणूक असो, ती निवडणूक अलीकडच्या काळामध्ये काँग्रेस वर्सेस भारतीय जनता पक्ष अशीच असते. त्यामुळं या ठिकाणी उमेदवार कोण आहे हा भाग महत्त्वाचा नाही. आपली लढाई माशाबरोबर आहे आणि त्या माशाचा डोळा हा आपण टिपायचा आहे. मित्रो, मी एवढ्यासाठी सांगतो, मगाशी कुणीतरी सांगितलं की ही आपली सेमीफायनल आहे, आपली फायनल अजून 4 महिन्यानं आहे, आणि हे खरंच आहे. आणि त्यामुळं उमेदवार संजय मंडलिक आहेत असं न मानता उमेदवार अमल महाडिक आहेत असं म्हणूनच या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सामोरं गेलं पाहिजे. मित्रो, ही निवडणूक काँग्रेस वर्सेस भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी, विकास विरुद्ध अविकास, देशद्रोही विरुद्ध देशप्रेमी, अशा पद्धतीची ही निवडणूक आहे. या देशाला स्थिरता देणारे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून या देशामध्ये भारतीय जनता पक्षानं आपकी बार 400 पार चा नारा दिला. त्याचा गैरअर्थ अनेक लोकांनी काढला की त्यांना घटना बदलायची आहे म्हणून त्यांना 400 पार करायचं आहे. ही भूमिका काँग्रेसचा प्रचाराचा ठळक मुद्दा आहे. या ठिकाणी तर प्राध्यापक संजय मंडलिक राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत आणि त्यांचं स्पेशलायझेशन भारतीय संविधानामध्ये आहे. एम एला त्यांचा स्पेशलायझेशनचा पेपर हा भारतीय संविधान होता. त्यामुळे त्यांना भारतीय संविधान म्हणजे काय, भारतीय संविधान कसं बदललं जातं, भारतीय संविधानाचा ढाचा बदलता येतो का, संविधानामध्ये बदल सुचवायचे असेल तर काय करावं लागतं, आतापर्यंत काँग्रेसने किती वेळा घटना बदलली, काँग्रेसने किती वेळा घटना दुरुस्त्या केल्या, भारतीय जनता पक्षाने किती वेळा घटना दुरुस्त्या केल्या, याचा सगळ्याचा लेखाजोखा त्यांच्याकडे आहे. मित्रो, पुन्हा सांगतो की भारतीय राज्य घटनेचा ढाचा हा कुणालाही बदलता येणार नाही. मग ते 400 पार असून दे नाही तर 500 पार असून दे. आणि या निमित्तानं लोकांना आपण सांगितलं पाहिजे की अशा काही पद्धतीचे जे काही निगेटिव्ह बातम्या त्यांच्याकडे दुसऱ्या बातम्याच नाहीत आणि त्या निमित्तानं हे पेरण्याचा प्रयत्न करतात आणि ते आपण लोकांना सांगितलं पाहिजे. मित्रो, मी पुन्हा पुन्हा सांगतो की दक्षिणमधली निवडणूक ही दक्षिणमधली अमल महाडिक विरुद्ध काँग्रेस अशीच आहे असं समजून या ठिकाणी आपण आता काम करूया, आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो माननीय शौमिका महाडिक बहिणींना त्यांनी आपणा सर्वांना मार्गदर्शन करावं. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत बोलू का नको. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक संजयदादा मंडलिक साहेब यांच्या प्रचारार्थ आज दक्षिण मतदारसंघाचा मेळावा इथे पार पडत आहे. या मेळाव्याच्या प्रसंगी व्यासपीठावरती विराजमान असलेले कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब, कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार माननीय धनंजय महाडिक साहेब, कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार आणि जसं प्रतापदादांनी सांगितलं तसे होणारे भावी आमदार माननीय अमलजी महाडिक साहेब, नुकतंच ज्यांनी
आपल्याला मार्गदर्शन केलं ते जयंत पाटील सर, माननीय बाबासाहेब पाटील साहेब, माननीय सत्यजित कदम, महिला मोर्चाच्या अध्यक्ष रूपाताई निकम, उपस्थित असणारे व्यासपीठावरती शेतकरी संघटनेचे शेतकरी मोर्चाचे अध्यक्ष माननीय भगवानजी काटे, माजी महापौर माननीय बाजीरावजी चव्हाण, माननीय नंदकुमारजी वळंजू, व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित असणारे कोल्हापूर दक्षिणचे माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, मोदींच्या परिवारातील सदस्य यांचं मी मनापासून स्वागत करते. ही 2024ची निवडणूक आहे. 2019ला एक निवडणूक झाली होती लोकसभेची, आता ही 2024ची निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुका असू देत, सगळ्या निवडणुका 5-5 वर्षांनी होत असतात आणि प्रत्येक निवडणुकीला त्या निवडणुकीचे संदर्भ बदलत असतात. त्यामुळं जर कोणी विधानसभेचा संदर्भ घेऊन जर म्हणत असेल की लोकसभेला आम्ही 1 लाखाच्या वर लीड देणार आहे, तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण आता आपलं काम जे आहे ते कुठंपर्यंत गेलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आजचा हा मेळावा आहे तो पाठिंब्याचा मेळावा नाही आहे. हा मेळावा आहे कर्तव्यनिष्ठेचा आणि कर्तव्यपूर्तीचा. पाठिंबा बाहेरचा पक्ष महायुतीला देणार. आपण महायुतीचे घटक आहोत. आपण पाठिंबा नाही द्यायचं, तर महायुतीचे घटक म्हणून आपलं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करण्यासाठी आजचा हा मेळावा आहे. ते सांगण्यासाठी आज मी इथं उभी आहे. आपलं कर्तव्य आहे की आपण आज महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत संजयदादा मंडलिक साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे. आपल्याला कुठेही आपल्या प्रचारात कसूर सोडता कामा नये. भारतीय जनता पार्टी देशातली अशी पार्टी आहे जी विचारांवरती अवलंबून आहे, जी संघटनेवरती अवलंबून असणारी देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे. आणि त्या पद्धतीनं आपलं सर्वांचं बूथचं काम झालेलं आहे. बूथ लेवलपर्यंत आपण काम केलेलं आहे. आणि आता त्याची टेस्ट, लिटमस टेस्ट, आपण प्रत्येक वेळेस म्हणतो ना एखाद्या गोष्टीचे जर टेस्ट घ्यायची असेल तर लिटमस टेस्ट पहिला घेतो, तशी ही टेस्ट आहे. मग अशी जे सांगितलं, मला वाटतं तानाजीरावांनी सांगितलं की आपल्याला ही नाही, समर्थ बोला, सेमीफायनल आहे आणि फायनलपर्यंत जायचं आहे. हे बरोबर आहे. मला आज वाटलं की कार्यक्रमाला संथ गतीने लोक येत होते. बहुतेक IPLच्या मॅचेस चालू झाल्यात म्हणून त्यांना बहुतेक वेळ झाला असेल यायला. पण हे लक्षात घ्या, आपली सुद्धा मॅच इथं चालू झालेली आहे. त्याच्यामुळं आता कोणीही विलंब करू नका. हीच टीम आहे दादा ज्यांनी मागच्या वेळेस 2014ला 15 दिवसात अमल माडिक साहेबांना आमदार केलेलं. हीच ती टीम आहे आमची. आता उरलेत 25 दिवस. आम्हाला ही निवडणूक काढायला अवघड नाही. फक्त गरज आहे ती आपल्या कष्टाची, आपल्या उपस्थितीची. आपली बांधणी चांगली आहे. मी म्हटलं आपली टीम चांगली आहे. विरोधकांच्याकडे टीम कशाची आहे? त्यांना साधं कॅप्टनचा चेहरा लावायला सुद्धा चेहरा नाही आहे. त्यांच्या कॅप्टनचा चेहरा दिसतो का? आमचा एकच कॅप्टन आहे, नरेंद्र मोदी. आम्ही अभिमानाने त्यांचा फोटो लावतो, अभिमानाने त्यांचा फोटो घेऊन मिरवतो. प्रत्येक आमच्या होर्डिंगवरती, जाहिरातावरती मोदींचा फोटो आहे. अभिमान आहे आम्हाला आमच्या कॅप्टनचा. आज विरोधकांच्याकडे चेहरा नाही आहे. राहुल गांधींचा फोटो लावून ते प्रचार करत नाही आहेत. त्यांच्या कुठल्याही होर्डिंगवरती त्यांच्या नेत्याचा फोटो नाही आहे. कारण त्यांच्याकडे एकतर नेताचा चेहरा नाही किंवा त्यांना तो नेत्याचा चेहरा लावायचा धाडस नाही. आणि असं असताना जेव्हा निवडणुका होत असतात तेव्हा प्रत्येकाने हे गृहीत धरायचंच असतं की जेव्हा आपण ह्या चिखलात उतरतो तेव्हा आपल्यावरती पण थोडेफार शिंतोडे याचे उडतच असतात. जसं म्हणतात ना की पॉलिटिक्स इज अ व्हेरी बॅड गेम. राजकारण हा वाईट खेळ नाही आहे. राजकारणात असणारे जे खेळाडू आहेत ना ते वाईट रीतीने खेळतात आणि म्हणून हा खेळ बदनाम झालेला आहे. आज मी ऐकलं, स्टेटमेंट ऐकलं, ज्यांनी आज विरोधकांच्या प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे त्यांचं स्टेटमेंट, की प्रचाराची पातळी खाली नेऊ नका.
मुळात प्रचाराची पातळी खाली नेण्याचं काम यांनीच कोल्हापुरात सुरू केलेलं आहे. प्रचाराची पातळी कधीच खाली नव्हती आणि छत्रपतींच्या विरोधात कोणीतरी सर्वसामान्य नेता उभा राहतोय ही या देशासाठी पहिली वेळ नाहीये, हे मला पहिला तुम्हाला सांगू दे. आज साताऱ्यात उदयन महाराज लढणारच आहेत निवडणूक, त्यांच्याही विरोधात महाविकास आघाडी कोण ना कोणतरी उमेदवार देणारच आहे. त्यामुळे छत्रपतींच्या विरोधात कोणीतरी उभं राहिलंय म्हणजे त्यांनी छत्रपतींचा अपमान केलेला आहे आणि पर्यायाने कोल्हापूरच्या जनतेचा अपमान केलेला आहे आणि अस्मिताचा अपमान केलेला आहे. या सगळ्या गोष्टी मला पटत नाहीत. शेवटी हा खेळ आहे, राजकारण आहे. तुम्ही देशाच्या निवडणुकीमध्ये उभा राहिलेला आहात, तुम्ही उमेदवार म्हणून आहात, आम्ही उमेदवार म्हणून सामोरं जातोय. आम्ही नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतोय, त्यांचा फोटो लावून निवडणूक लढवतोय. आमच्या कॅप्टनला सोबत घेऊन आम्ही ही मॅच खेळतोय. तुमच्याकडे चेहरा नाही म्हणून तुम्ही महाराजांना गळ घातली, कारण आज काँग्रेसकडनं उभं राहायला खरं तर त्यांच्याकडे उमेदवार सुद्धा नसावा म्हणून शेवटी त्यांना महाराजांच्याकडे जाऊन गळ घालायची वेळ आली. महाराज आम्हाला आदरणीय आहेत, खरं तर माझं घरचं नातं आहे त्यांच्याशी. आज मी सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहे. मी वैयक्तिक महाराजांच्या वरती कधीही टीका करणार नाही. ते आदरणीय होते, ते आदरणीय आहेत आणि ते आदरणीय राहतील. पण त्यांचा वापर करणाऱ्यांच्या वरती मला विश्वास नाही. त्यांची ढाल करून लढणाऱ्यांच्या वरती माझा आक्षेप असणार आहे. माझं जे इथून पुढचं जे प्रत्येक भाषण होईल किंवा प्रत्येक मुद्दा मी जो सांगेन तो त्यांच्यावरती आक्षेप ठेवणार आहे ज्यांनी छत्रपती महाराजांचा या निवडणुकीत वापर केलेला आहे. कारण त्यांना दाखवायला चेहरा नव्हता. खरं तर या निवडणुकीमध्ये त्यांनी उतरू नये अशी भावना मला वाटतं पालकमंत्री साहेबांनी सुद्धा व्यक्त केली होती, केवळ एवढ्यासाठी की या निवडणुकीत उतरलं की काही ना काहीतरी अंगावरती उडणार. जसं मी तुम्हाला मॅचचं उदाहरण दिलं, आता तुमचा खेळाडू मॅचमध्ये आहे म्हटल्यावरती मला आउटच करायचं नाही आणि कोणी माझ्यावर बॉलच टाकायचं नाही असं होऊ शकत नाही ना. माझी विकेटच कुणी घ्यायची नाही असं होऊ शकत नाही. मॅच आहे, आम्ही 100% विकेट घ्यायचा प्रयत्न करणार, 100% जोर लावणार. फक्त वैयक्तिक टीका आम्ही खरंच करणार नाही, कारण ती पातळी फक्त त्यांनी गाठलेली आहे, आम्ही ती गाठणार नाही. आणि या व्यासपीठावरून माझ्या सर्व लोकांना, माझ्या कुटुंबातल्या सर्व लोकांना मला हीच विनंती करायची आहे, आपण वैयक्तिक पातळीवरती उतरायचं नाही. पण जर कुणी ही निवडणूक वैयक्तिक महाडिक विरुद्ध पाटील करत असेल तर मात्र मी सुद्धा गप्प बसणार नाही आणि तुम्ही सुद्धा गप्प बसायचं नाही. ही निवडणूक आहे काँग्रेस पक्ष विरुद्ध भाजप पक्षाची. ही निवडणूक आहे दोन पक्षांच्या विचारातल्या अंतराची, दोन पक्षाच्या वैचारिक मतभेदाची. आणि ही निवडणूक आहे ती आपल्या देशाच्या पंतप्रधानांची. देशाच्या पंतप्रधानांना आपल्याला पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून देशाचं नेतृत्व त्यांच्या हातात देण्याची. त्यामुळे ही निवडणूक छत्रपती विरोधात संजयदादा मंडलिक नाही आहे, ही निवडणूक आहे माझ्या नेत्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची. ही निवडणूक आहे देशाची आणि त्याच दृष्टीनं प्रत्येकाने ह्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. कुणी घाबरायचं काम नाही. प्रत्येकाच्या मनात पहिल्यांदा उमेदवारी घोषित झाल्यावरती हेच प्रश्नचिन्ह आलं असेल की आता आपण महाराजांच्या बद्दल काय बोलणार. लोक आपल्याला नावं ठेवतील घराण्याबद्दल बोललं तर, काही गरजच नाही आहे आपल्याला छत्रपती घराण्यावरती बोलायची, कारण गादीला मान आहे पण मत. त्याच्यामुळे हे कायम लक्षात ठेवा, मान गादीला खरं मत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम. धन्यवाद वहिनी. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनातली भावना तुम्ही आज खरोखर बोलून दाखवलेली आहे. खूप मोठा सुटकेचा निश्वास सगळ्या कार्यकर्त्यांनी टाकलाय, कारण प्रत्येकाला हेच वाटत होतं की आता बोलायचं कोणावर. वहिनींनी मार्ग सोपा करून दिलेला आहे. आपण काँग्रेसलाच झोडपायचं आहे आणि तिथं कुठेही कमी पडायचं नाहीये. यानंतर मी विनंती करतो माननीय माजी आमदार अमल महाडिक साहेबांना, त्यांनी आपण सर्वांना मार्गदर्शन करावं. बोलो भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूर दक्षिण विधानसभा
या कार्यकर्त्याच्या मेळाव्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, आपले दुसरे नेते खासदार धनंजय महाडिक साहेब, ज्यांच्यासाठी आज हा मेळावा बोलवला आणि महायुतीच्या माध्यमातून ज्यांची उमेदवारी फायनल झाली ते नेते आदरणीय संजयदादा मंडलिक, व्यासपीठावर असणारे सर्वच मान्यवर मंडळी, उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीची सर्व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील माता भगिनी, उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण माझे सहकारी, आपल्या मनोगतामध्ये प्रत्येकाने आपले विषय मांडले. माझ्यानंतर प्रमुख वक्ते बोलणार आहेत, पण शौमिकाने बऱ्यापैकी मुद्दे सगळे या आज तिच्या माझ्या आधीच बोलण्यात सगळे संपून टाकले. पण खरं बघायला गेलं तर दादा, मी आपलं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो, कारण आपण खासदार झालाय हे मला आज या ठिकाणी सांगायचं आहे. कारण गेल्या 10 वर्षापासून ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मंडळी काम करतोय आणि त्यांचा आदर्श घेऊनच जी संघटनात्मक बांधणी केलेली आहे ही आज आपल्याला उपयोगी पडणार आहे. आज या ठिकाणी या विश्वासानं मी आज माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला सांगतो. निश्चितपणे आत्ता शौमिकांनी सांगितलं की बाबा कशा पद्धतीने प्रचार केला पाहिजे, कशा पद्धतीने गेलं पाहिजे. जयंत पाटील सरांनी आपले जे मार्गदर्शक आमचे आहेत त्यांनी आपल्या विषयामध्ये सांगितलं की बाबा ही निवडणूक दक्षिण विधानसभेची आहे, याची नांदणी आज या लोकसभेच्या माध्यमातून केली पाहिजे. विविध पक्षाच्या सर्व मान्यवर मंडळींनी सांगितलं की बाबा संविधान वाचलं पाहिजे. पण गेल्या 10 वर्षामध्ये ज्यांचं नेतृत्व या जनतेने स्वीकारलंय, त्यांचं काम सांगणं, त्यांच्याबद्दल मला बोलणं ही माझी आज एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ही माझी आज जबाबदारी आहे. आज ज्या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की या ठिकाणी बसलेले जे सर्व माझे तरुण सहकारी आहेत, जे माझ्या माता भगिनी आहेत, या सगळ्यांना मला एक आव्हान करायचं आहे की विरोधक एका बाजूला ज्या दादांच्या बाबतीमध्ये प्रचार करतायत, कुठं विकास दिसत नाही म्हणून सांगतायत, पण गेल्या 10 वर्षापासून आदरणीय देशाचे पंतप्रधानांनी जे 70 वर्षात जे झालेलं नाही ते सर्व करण्याचं काम जर कुणी केलं असेल, आज देशाला जी उंची वाढवण्याचे काम कुणी केलं असेल तर ते आपले नेते आहेत, आपले पंतप्रधान मोदीजी आहेत. निश्चितपणे थोडंसं मला सांगायला तुम्हाला आवडेल, जे आयुष्यमान भारत कार्ड योजना आहे, जी सगळ्यांना मिळणारं रेशन आहे, जी जलजीवन मिशन, जे आज सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे, हर घर जल हर घर नल, त्याचबरोबर उज्ज्वल गॅस, जी कोविडची लस, जे एवढं मोठं संकट आपल्यावर आलं त्यातून सामोरं जायचं आणि त्यातून सावरायचं आणि त्यातून देशाला उभं करायचं जर काम कोणी केलं असेल तर ते पंतप्रधानांनी केलेलं आहे. आत्मनिर्भर भारत, ज्या कोरोनाच्या काळामध्ये किती संकट आली पण पुन्हा उभं राहण्यासाठी जे मोठं धाडस केलं ते पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे. बरेच वेगवेगळ्या जाती धर्माची लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामध्ये 12 बलुतेदारांना जे काय विषय असेल तर त्याच्यामध्ये विश्वकर्मा योजना आहे, इथं माता भगिनी आहेत त्यांना स्वनिधी आहे, महिलांना आरक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय पंतप्रधानांनी केलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगावं लागणार आहे. आज सूर्यघर योजना, जी पंतप्रधानांची योजना आहे, 300 युनिटपर्यंत जी लाईट आपल्या सगळ्यांना मिळणार आहे फ्रीमध्ये, त्या संदर्भामधलं आहे. आणि जे आजपर्यंत की बाबा गरिबी हटाव म्हणायचं, शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका म्हणून करायची, पण शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही, आजपर्यंत नुसतं खोटं बोलत आले. पण किसान सन्मान योजना जी आदरणीय पंतप्रधान मोदींनी जी केलेली आहे ही निश्चितपणे आपल्याला या सगळ्या योजना सांगायला पाहिजेत. आणि या सगळ्या योजना गेल्या 60 वर्षामध्ये जेच करू शकले नाहीत ते आपण करून दाखवलं, हे सांगणं तितकेच गरजेचं आहे. मुश्रीफ साहेब, मला एक पालकमंत्री महोदय आपल्याला एक विनंती करायची आहे, कारण मला आपल्याला सांगायचं आहे, कारण कोल्हापूरच्या राजकारणाची चर्चा नुसती कोल्हापूर किंवा या पंचकृषीमध्ये होत नाही, तर महाराष्ट्रामध्ये नाही तर राज्यामध्ये नाही तर देशामध्ये होते. कारण कोल्हापूरचं राजकारण एक वेगळ्या लेवलचं राजकारण सगळे लोक बघतायत आणि या संदर्भामध्ये ही चर्चा होणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एका बाजूला जे विरोधक साहेब, आपण आज या महायुतीच्या माध्यमातून आपण एकत्र येऊन काम करतोय, पण जे विरोधक आहेत ते काही ना काहीतरी बोलतात आणि हशा करून घेतात आणि त्यांची ओळख ही कशी चुकीची आहे हे सगळ्या जनतेसमोर आणतायत, हे मला या निमित्ताने आजच्या मेळाव्यानिमित्त सांगायचं आहे. कारण स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणं, केवळ आणि केवळ स्वतःचा फायदा बघणं आणि लोकांची दिशाभूल करून त्यावेळची वेळ मारून नेणं आणि त्या निवडणुकीमध्ये फायदा करून घेणं, हीच भूमिका माझे जे विरोधक आहेत, ही भूमिका सर आजपर्यंत त्यांची आलेली आहे. त्यामुळं सगळ्या लोकांना माहिती आहे की ही निवडणूक महायुतीची जी आहे ही महायुती विरोधात महाविकास आघाडीची आहे. कारण बंटी पाटलांनी आजपर्यंत बघायला गेलं तर प्रत्येक वेळी त्यांच्या संधीचा
म्हणजे त्यांचा स्वार्थ बघण्यासाठी साहेब प्रत्येक वेळी त्यांनी त्यांची भूमिका बदललेली आहे आणि ही कोल्हापूरची जनता विसरलेली नाही. मला या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे साहेब, आज आपली भूमिका स्पष्ट आहे. आज ज्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवून पुढे चाललेलो आहे त्या आदरणीय देशाचे पंतप्रधान, कारण गेल्या महायुतीचं ज्यावेळी सरकार आलं आणि गेल्या 6 महिन्यामध्ये अजितदादांनी पाठिंबा दिला, पण त्यावेळी जाहीरपणे आपल्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की बाबा आम्ही देशाच्या पंतप्रधानांचं काम बघून या विश्वासावर, नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये येतोय आणि महाराष्ट्राची आणि देशाची प्रगती करायची असेल तर आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना पुन्हा निवडून देण्यासाठी, राज्यात पुन्हा विकास करण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करायचं आहे. पण विरोधक साहेब आज ज्यांच्या माध्यमातून ज्यांचं सहकार्य करून कोल्हापूरचा विकास केला म्हणून सांगतायत, गेल्या 15 दिवसापर्यंत ही भूमिका त्यांची वेगळी होती. ज्या दिवशी छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी फायनल झाली त्याच्यानंतर त्यांनी भूमिका बदलली आणि त्यांनी बरेच मोठमोठे स्टेटमेंट दिले की मी निवडून दिलं ते पाप केलं. संजय दादा, ह्या बाबतीमध्ये आपल्याला उत्तर देणं तितकंच महत्वाचं आहे. कोल्हापूर हे मागं गेलं आपल्याला निवडून देऊन, त्याचबरोबर खासदार बदला, कोल्हापूर बदला. पण मला साहेब आपल्याला ह्या सगळ्या ठिकाणी सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे, गेले 10 वर्ष ते स्वतः आमदार आहेत, म्हणजे 10 वर्ष गेले त्यांच्याकडे महानगरपालिका आहे, 13 वर्ष झाले ते स्वतः आमदार आहेत, घरात पुतण्या आहेत, 2 वेळा कोल्हापूरचे मंत्री म्हणून त्यांनी हे भूषवलेली पदं आहेत. पण त्यांनी कोल्हापूरसाठी काय केलंय तर गेल्या 10 वर्षापासून खरं बघायला गेलं तर कोल्हापूरला पाठीमागं टाकायचं काम जर कोणी केलं असेल तर ते बंटी पाटलांनी केलेलं आहे. नुसती थेट पाईपलाईन केली किंवा इतर काय केलं म्हणून झालेलं नाही. मला थोडंसं त्यांना कोल्हापूरच्या बाबतीत सांगायचं आहे की ज्या बाजूनं आपण एका बाजूला या लोकसभेच्या निवडणुकी 14 पासून 24 पर्यंत कोल्हापूरचा विकास झाला नाही म्हणून सांगतायत, पण मला आवर्जून सांगायचं आहे 14 ते 19 मी आपला पराजय करून मी या कोल्हापूरसाठी काय केलं तर कोल्हापूरसाठी अमृत पाणी पुरवठा, अमृत ड्रेनेज, कोल्हापूर शहरासाठी असणारे अंतर्गत गॅस पाईपलाईन, LED लाईटच्या संदर्भामध्ये असेल, पण त्याचबरोबर काम करत असताना ज्या आईच्या नावाने आपण कोल्हापूरची ओळख आहे त्या आई महालक्ष्मीचा विकास करणं, रंकाळा संवर्धन, ज्योतिबाचं तीर्थक्षेत्र विकसित करणं, पूर स्थितीसाठी जो ऐतिहासिक निर्णय आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी कोल्हापूर आणि सांगलीला या पुराच्या विळख्यातून काढण्यासाठी 3000 कोटी रुपये मंजूर केले. कोल्हापूरचं अभियांत्रिकी महाविद्यालय, त्याचबरोबर कोल्हापूरसाठी असणारं होणारं नवीन हॉस्पिटल जे आदरणीय मुश्रीफ साहेब माझ्या आणि आपल्या माध्यमातून आपण कोल्हापूरमध्ये कॅन्सर हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात उभं करतोय, हा विकास आपण केलेला आहे. त्याचबरोबर या कोल्हापूरसाठी नगरोत्थानमधून जवळजवळ 200 कोटी रुपये या कोल्हापूर शहराच्या विकासासाठी केलेला आहे. आपण रत्नागिरी असेल, रत्नागिरीपासून असणारा नागपूर हायवे, त्याचबरोबर या रेल्वे स्टेशनसाठी आदरणीय पंतप्रधान महोदयांनी 40 करोड रुपये म्हणजे कोटी रुपये, त्याचबरोबर हे कोल्हापूरचं जे आपलं विमानतळ आहे यासाठी जवळजवळ माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय ज्यावेळी कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्न होता तेव्हा आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या माध्यमातून या कोल्हापूरचा विकास केला. हा विकास बंटी पाटलांना दिसत नाही का हो? हा विकास त्यांना विचारला पाहिजे. आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरचा काय विकास झाला हे जाहीरपणे आपल्या सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. ही निवडणूक ही खरं बघायला गेलं तर शौमिकाने आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की ही निवडणूक आपली नाही आहे, ही निवडणूक एक देशाची निवडणूक आहे, ही जिल्ह्याची नुसती निवडणूक नाही आहे. या निवडणुकीमध्ये महाडिक विरोधात पाटील, महाराज विरोधात मंडलिक साहेब, गांधी विरोधात मोदी नाही आहे. हा देश जर आपल्याला वाचवायचा असेल आणि ही देशाची जर प्रगती करायची असेल तर ही एक वेगळी विचाराची निवडणूक आहे. आज आपल्या सगळ्यांना, मला कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करायचं आहे, आज आपल्या व्यासपीठावर असणारे सगळे पक्ष आहेत, यात आपला भाजप, आपण सगळे या भाजप बरोबर असताना त्याचबरोबर असणारे एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, त्याचबरोबर असणारा RPI, धनगर समाजाचे नेते आदरणीय जानकर साहेब, सर्वच लोकांनी आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. पण मला या ताकदीचा वापर आणि आपल्याला जर पुढे जायचं असेल आणि विजय जर खेचून आणायचा असेल निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्रयत्न तर केलेच पाहिजेत आणि कष्टही केले पाहिजेत. कारण आपल्या सगळ्यांचा एकच नारा आहे, कारण आपला नारा जो आहे तो आदरणीय पंतप्रधानांना मोदींना पंतप्रधान करण्याचा आहे. तो नारा जो आहे अब की बार. त्यामुळं आज आपण कोल्हापूरच्या मातीतून आपल्या सगळ्यांचा
आदरणीय देशाचे पंतप्रधान हात बळकट करण्यासाठी आणि 400 पार करण्यासाठी संजय दादांना पराकष्ट करून निवडून द्यायचा आहे. या व्यासपीठावरून दक्षिणच्या सर्व कार्यकर्त्यांना मी माडिक साहेबांच्या, मुन्ना साहेबांच्या, शोमिकाच्या आणि मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो, आपण कराल आणि संजय दादांना पुन्हा खासदार कराल ही ग्वाही आपल्या सगळ्यांच्या वतीने व्यासपीठावर नेत्यांना देतो. आणि मी आपल्या सगळ्यांची, आपण सगळे उपस्थित राहिलात, पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपण ताकदीनं दिवस रात्र काम करावं एवढी विनंती करून आपल्या सगळ्यांची विनंती घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद माडिक साहेब. निश्चितच कोल्हापूर दक्षिणचे आपले कार्यकर्ते संजय दादांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करतील आणि त्यांच्या विजयाची पहिली सभा, पहिला सत्कार हा दक्षिणमधूनच केला जाईल अशी आपल्याला सर्वांना खात्री आहे. यानंतर मी विनंती करतो माननीय संजय दादा मंडलिक यांना त्यांनी मनोगत व्यक्त करावं. हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, समतेचे पुरस्कर्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज ज्यांची आज जयंती आहे, ते सत्यशोधक चळवळीचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून आजच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब, या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून लाभलेले आणि भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आदरणीय खासदार धनंजय माडिक साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, गोकुळच्या संचालिका आदरणीय शौकमेताई महाडिक वहिनी, त्याचबरोबर माजी आमदार अमल माडिक साहेब, प्राध्यापक जयंत पाटील सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सत्यजित उर्फ नाना कदम साहेब, आदरणीय भगवान काटे साहेब, आदरणीय माणिक पाटील सोयकर, किरणरावजी शिरोळे साहेब, विजयरावजी सूर्यवंशी, आशिषजी ढवळे, विजयरावजी खाडे पाटील, महेशजी चौगले, प्रतापरावजी कावणेकर, रूपाराणी निकम मॅडम, स्मिताताई कदम मॅडम, नंदकुमार गोंधळी, कवाडे गटाचे संघटक, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी महापौर नंदकुमार वळंजू, नंदकुमार मोरे, किरणरावजी नकाते आणि या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि सगळेच संघटनांचे, विविध संघटनांचे प्रमुख बंधू आणि भगिनींनो, लोकसभेच्या महाउत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचा उमेदवार म्हणून मला घोषित केलेला आहे. लोकसभेचं शेवटचं अधिवेशन ज्यावेळी झालं, त्या शेवटच्या अधिवेशनाच्या वेळी या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी आमच्या सर्व खासदारांची बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं या देशामध्ये ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी 370 खासदार हे भारतीय जनता पक्षाचे असतील, या पद्धतीचं काम करायचं आहे आणि त्याच्यापुढं जे मित्रपक्ष आहेत त्यांचे खासदार असतील, अशा पद्धतीनं आपल्याला 400 पार जायचं आहे. हा नारा मोदीजींनी आम्हाला शेवटच्या अधिवेशनामध्ये दिला आणि या विभागाचा विद्यमान खासदार म्हणून मला खात्री होती की मला उमेदवारी मिळणार आहे. पण अनेक वेळा माध्यमातून चर्चा झाली, हेच उमेदवार राहणार का, बदलणार, जवळजवळ बरेच दिवस ते घोळ चालू होता आणि एके दिवशी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचा फोन मला आला आणि त्यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांना आपण माझ्याकडे घेऊन या. रात्रीचा 2 वाजता फोन आला. आता 2 वाजता सगळ्या नेते मंडळींना फोन करणं हे तुझं अवघड काम होतं. तरीसुद्धा मी फोन केले, फोन कोणाचे वाजले, कोणी उचलले नाहीत. सुदैवानं आदरणीय पालकमंत्री मुश्रीफ साहेब त्या दिवशी मुंबईतच होते. आमच्या मुन्ना साहेबांना मी फोन केला, त्यांनी सकाळी पहाटेच मला फोन केला. का फोन रात्री केला होता? मी म्हटलं एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला सगळ्यांना बोलवलं आहे आणि 7 वाजता ती मिटिंग घ्यायची आहे. आणि प्रकाश आंबेडकर असतील, माजी आमदार चंद्रदीप नरके साहेब असतील, क्षीरसागर साहेब असतील, सगळेच कोल्हापूर जिल्ह्यातले प्रमुख माजी आमदार आणि प्रमुख नेते मंडळी आम्ही साहेबांना भेटायला गेलो. मुश्रीफ साहेब म्हणाले मला कागलला जायचं आहे, त्यांना कागलला जायची दांडगी घाई असते आणि म्हणून त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर मिटिंग घ्या. आता मुख्यमंत्र्यांना मी कसं सांगणार, पहाटे 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्री जागे असतात आणि ते झोपले की पहाटे 5 वाजता अजितदादा उठतात. हा सगळं विषय तुम्हाला माहिती आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की मला लवकर भेटायचं आहे, 5 वाजता आपण त्यांना भेटूया. मी म्हटलं साहेब विचारून येतो. मी गेलो तर सांगितलं CM साहेब 5 नंतरच भेटणार आहेत. साहेबांच्याकडे गेलो आणि 5 वाजता भेटूया म्हणून सांगितलं. मुन्ना साहेब मुंबईत आले, ते म्हणाले मुश्रीफ साहेब 5 वाजता भेटणार आहे, तर तुम्ही आम्ही सुद्धा सगळे जाऊया. आणि मग सगळीच म्हणली. आम्ही 5 वाजता गेलो, पण मुख्यमंत्री महोदय आले ते जवळ 6, 6:30 आले, 7 वाजलेच. आणि मग त्यांनी विचारलं कोल्हापूर मतदारसंघामध्ये काय करायचं.
एका क्षणामध्ये क्षणाचाही विलंब न नव्हता आदरणीय मुश्रीफ साहेब असतील, मुन्ना माडिक साहेब असतील, सगळ्यांनीच सांगितलं साहेब लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा. त्यांनी विचारलं, माझ्यासमोर विचारलं, माझ्या माघारी विचारलं, उमेदवार वगैरे काय बदलायचं आहे का? बरोबर आहे ना, उमेदवार वगैरे काय बदलायचं आहे काय? तिकडे उमेदवार वगैरे बदलायचं नाही तर लवकरात लवकर जाहीर करा. समोरच्या बाजूची उमेदवारी जाहीर झालेली, आम्हाला प्रचाराला वेळ होतोय, या पद्धतीच्या सूचना त्यांनी दिल्या. आणि हे होत असताना मला जाणीव आहे की जुन्या काळामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून वावरत असताना, शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून वावरत असताना 2014ला समजा मी शिवसेनेचा आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो. आणि त्यावेळी भारतीय जनता पक्षा शिवसेनेची ताकद कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त होती. मी मागचा याचा उल्लेख आपल्या कार्यालयामध्ये आल्यावर केला होता. आणि त्या काळामध्ये शिवसेना म्हणायची की आमची ताकद जिल्ह्यात जास्त आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांना उमेदवारी देऊ नका असा आग्रह आमचा असायचा. पण अलीकडच्या काळामध्ये खास करून उल्लेख केला पाहिजे, मोदीजींच्या नेतृत्वाखाली विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंमल माडिक साहेब असतील, धनंजय माडिक साहेब असतील, शौमिकाताई वहिनी असतील, समर्जीराजे घाडगे असतील आणि आपण सर्व इतकी मेहनत आपण घेतलेली आहे. अगदी बूथ लेवलपर्यंत 50 लेवलपर्यंत आपण गेला आहे. आणि साहजिकच आता भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे. आणि मग प्रत्येकाला आपल्याला वाटतं की आता उमेदवारी विधानसभेची लोकसभेची होत असताना ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे आम्ही कष्ट घेतलेले आहेत, अगदी तळागाळापर्यंत आपण पोचलेलो आहे. ही सगळी आपले कष्ट वाया जाऊ नयेत या भूमिकेतनं आपण उमेदवारी मागितली. हरकत नाही, मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे मित्रपक्षाचा पक्ष म्हणून मला उमेदवारी मिळाली. उमेदवारीचा प्रचार कधी करायचा, कशा पद्धतीने नियोजन करायचं याचं मार्गदर्शन घेण्यासाठी मुश्रीफ साहेबांच्याकडे गेलो. त्यांनी मला सांगितलं होतं ज्या क्षणी तुमची उमेदवारी घोषित होईल त्याच्या दुसऱ्याच दिवशी कोल्हापूर शहरातल्या पदाधिकाऱ्यांचा, नगरसेवकांचा बैठक आणि मेळावा आपण घेऊ. ते आल्यापर्यंत त्यांनी शब्द दिल्यापर्यंत त्यांनी सांगितलं मी आता पोचलो आहे आणि आपल्या पदाधिकाऱ्यांचा, नगरसेवकांचा मेळावा आपण घेऊ. त्यांनी तो मेळावा घेतला. त्याच्या आधीच मुन्ना साहेबांना कदाचित ते लक्षात आलं असेल, त्यांनीसुद्धा मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा, बूथ प्रमुखांचा मेळावासुद्धा आम्ही पक्ष कार्यालयामध्ये घेतलेलं, तिथे येऊन जाऊ असं सांगितलं. तिथं मी गेलो, त्यांची भेट झाली आणि माझी उमेदवारी घोषित झालेल्या दुसऱ्या दिवशीच आपण भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते असाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असाल, शिवसेनेचे कार्यकर्ते असाल, यांनी प्रचाराची यंत्रणा सुरू केली. आणि म्हणून हे प्रचाराचं नेमक्या पद्धतीचं नियोजन काय करायचं हे ज्यावेळी मार्गदर्शन मुश्रीफ साहेबांनी केलं त्यावेळी म्हणाले की ज्यावेळी प्रचाराच्या निमित्तानं आपण घरोघर जातोय, गल्लीगल्लीतून जातोय, गावोगाव जातोय, त्यापूर्वी पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची आणि सर्व युतीतल्या सर्व पक्षांची एक बैठक आणि मेळावा झाला पाहिजे. आता कागल तालुक्यातल्या मेळाव्यांचा जर मी उल्लेख केला तर मेळावा झाला काय प्रचंड जाहीर सभा झाल्या, अशा आश्चर्य वाटण्यासारख्या तो कार्यक्रम झाला. आज सुद्धा या मोठ्या रामकृष्ण हॉलमध्ये आलेला असताना एक भव्य असा मेळावा पदाधिकाऱ्यांचा आपण घेतला, काल निसरीला घेतला. आणि म्हणून एक प्रकारे कार्यकर्ते आता जोरात कामाला लागलेत असं चित्र आपल्या सर्व मतदारसंघामध्ये दिसतंय. आणि म्हणून मागच्या महिन्यामध्ये थोडंसं आपण मागं पडलो होतो प्रचारामध्ये, ती सगळा बॅकलॉग पूर्ण करून आता आपण प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. राहिलेल्या काळामध्ये सुद्धा अजून उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज भरायचा आहे. 15 तारखेला आम्ही आता बोलत होतो, 15 तारखेला उमेदवारी अर्ज भरायचा. उमेदवारी अर्ज साधे पद्धतीनं भरायचा की प्रचंड ताकदीनं भरायचा याचं नियोजन आम्ही आता करणार आहोत आणि आपल्याला सूचना करून देणार आहोत. या उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा मोठ्या संख्येनंच असंच उपस्थित राहावं हे निमंत्रण सुद्धा या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो. आणि या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या अनेक विकासाच्या योजना झाल्या, विशेषतः दक्षिण मतदारसंघामध्ये झाल्या, त्याचाही उहापोह थोडक्यामध्ये करण्याचा प्रयत्न मी करेन. का अजून मुश्रीफ साहेब बोलायचे आहेत, मुन्ना साहेब बोलायचे आहेत. पण या विभागामध्ये काम करत असताना गेल्या 5 वर्षामध्ये अनेक अडचणी आल्या, याचा सुद्धा जरूर उल्लेख मला या निमित्तानं करावा लागेल. त्यामध्ये 2.5 वर्षाचा कालखंड हा लोकसभेचा माझा जर गृहीत धरला तर पहिल्याच वर्षी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, पूर आले. आणि या पुराच्या निमित्तानं जे पहिलं काम आपल्याला खासदार म्हणून, आमदार म्हणून, नगरसेवक म्हणजे लागलं ते पूरग्रस्तांचं पुनर्वसन करणं, त्यांना मदत पोहोचवणं, हेच काम आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहील. आपला नॅशनल हायवे बुडून गेला होता, नेहमीप्रमाणे चिखली आणि तिकडचा आंबेवाडीचा भाग बुडून गेला होता, कळे बाजार भोगाव बुडून गेला होता. हे सगळं काम करत असताना पुनर्वसनाचं काम केलं. आणि ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची आज आहे तशीच युती होती आणि तीच युती पुढे राहील अशा पद्धतीचं चित्र होतं. त्यानंतरच्या 1-2 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती होती. 105 आमदार भारतीय जनता पक्षाचे आले, शिवसेनेचे जवळजवळ 55 आमदार आले. आणि साहजिकच लोकांना वाटत होतं
की यामुळं आता भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचं सरकार या राज्यामध्ये येणार. पण घडलं वेगळंच. त्यावेळीचे आमच्या पक्षाचे नेते उद्धवसाहेब ठाकरे यांनी निर्णय बदलला आणि महायुती तोडली आणि महाविकास आघाडी या राज्यामध्ये जन्माला आली. महाविकास आघाडीचे ते मुख्यमंत्री झाले. साहजिकच शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला आनंद वाटला. आमचा माणूस आता मुख्यमंत्री झाला आहे, आता विकास कामांना कुठली अडचण येणार नाही. खासदार म्हणून खासदार फंड तर आहेच, पण त्याच्याबरोबर राज्य सरकारच्या विविध फेडकडून आपल्याला पैसे मिळणार आहेत आणि त्या निमित्तानं आपल्या विभागामध्ये चांगलं काम करता येईल हा आशावाद आमच्यासमोर होता. पण हळूहळू शासन पुढं सरकत होतं, दिवस जात होते आणि उद्धव साहेबांच्याकडे खासदार म्हणून आम्ही आमदार म्हणून काही असतील हे विकासाच्या योजनांची मागणी करत होतो. उद्धव साहेबांना राजकारण लक्षात येत नव्हतं. आता भाषणामध्ये ते पट्टा येत आहेत, पण अनेक वर्ष मुंबईत घालवल्यानंतर आम्हाला अनेक वेळा वेदना द्यायची, अरे तुम्हाला काय पाहिजे आहे साहेब, आमच्या मतदारसंघामध्ये निधी पाहिजे. किती निधी पाहिजे आहे तर ग्रामीण भागासाठी असा पाहिजे, तांडा वस्तीसाठी पाहिजे, डोंगरी विकासमधनं पाहिजे. ते म्हणायचे ते काय नाही, तुम्हाला कोल्हापूर शहरासाठी निधी मिळेल. अहो साहेब म्हटलं माझं एक शहर आहे आणि राहिलेली 938 गावं आणि वाड्या वस्तीचा जर अभ्यास केला तर 1200 गावं येतात. या प्रत्येक वाड्या वस्तीला मला निधी मिळाला पाहिजे ही मागणी आम्ही करत असायचं. पण उद्धव साहेबांची ही बाब ही काही लक्षात यायची नाही. या उलट त्यावेळेचे असलेले ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेब मात्र भरभरून निधी आपल्या मतदारसंघामध्ये असं आणायचे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना द्यायचे आणि कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा मीच असायचो. दरवेळी आम्ही भाषण करायचं, मुश्रीफ साहेबांना आणलेल्या फंडातल्या प्रचाराचा या विकास कामांचा नारळ मी वाढवतोय. माझ्या मात्र मनामध्ये खंत असायची, माझ्या विकासाचा निधी माझा मुख्यमंत्री असताना सुद्धा मिळत नाही, ही खंत माझ्या मनामध्ये असायची. खासदार फंडाचा उपयोग करायचं मी ठरवलं, काही गावामध्ये त्याचं नियोजन केलं. पण त्यावेळी शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबरच नवीन एक लक्षण आम्ही अंगावर घेतलं होतं, आपलं ठरलंय. आणि म्हणजे आपलं ठरलंयचा पैरा फेडण्यामध्ये माझी पहिली 2.5 वर्ष मुन्नासाहेब सगळी गेली. एवढे दिवस त्यात गेले की अजून सुद्धा आमच्या मित्रांना अजून आमच्यावर उपकाराची ओझा आहे का काय असं वाटायला लागले. मी आता उल्लेख जर केला तर किती त्यांच्या उपकाराचं ओझं फेडलंय हे तुमच्या या निमित्तानं लक्षात येईल. आणि म्हणून त्यांनी मदत केली होती, ज्यांनी मदत केली त्यांची पूर्णपणानं उतराई करणं हा मंडलिकांचा धर्म आहे. आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीनं काम करत गेलो. पण या मंडळींना मात्र आमची मदत कधी वाटली नाही, की आम्ही त्यांना गुलाम आहे का काय असं वाटत होतं. आणि म्हणून एखादा खासदार झाला, आपल्या विचाराचा एखादा महापौर झाला, आपल्या विचाराचा एखादा सहकारी संस्थातला कोणतरी पदाधिकारी झाला तर त्यानं गुलाम म्हणून राहायचं आणि आपल्या हजेरी द्यायला आदनामधनं अजिंक्य दराला यायचं. या पद्धतीचा आमच्या मित्रांचा कारभार, ते आम्ही काही केलं नाही. आणि या कारकिर्दीमध्ये काम करत असताना आदरणीय उद्धव साहेबांच्याकडे आम्ही मागण्या करत होतो. आणि मागण्या केल्यानंतर काही दिवसानं या राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये नव्हे तर जगामध्ये कोरोना आला. आणि कोरोना आल्यानंतर तर या राज्याचं देशाचं विकासाचं कामच थांबलं. आमचे मुख्यमंत्री त्यावेळेचे उद्धवसाहेब ठाकरे म्हणायचे सोशल डिस्टन्सिंग ठेवा, आपलं घर आपलं, माझे घर माझे कुटुंब. आणि ते भेटायचे नाहीत. अनेक वेळा मुश्रीफ साहेब त्यावेळी मंत्री होते, ते म्हणायचे अहो तुमचा मुख्यमंत्री आम्हाला भेटतच नाही. साहेब बरोबर आहे ना, मुख्यमंत्री आम्हाला भेटतच नाही. आता आम्हाला ऐकून घ्यायला लागायचं आमचा मुख्यमंत्री आणि भेटत नाहीत म्हणायचे आणि ते भेटायचे सुद्धा नाहीत. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमुळे आमदार असतील खासदार असतील यांना आपल्या नेतृत्वापासून लांब जातो ही भावना झाली. आणि साहजिकच कुठेतरी मनामध्ये होतं की आता काहीतरी बदल झाला पाहिजे. निमित्त होतं राज्यसभेची निवडणूक, मुन्ना साहेबांची निवडणूक झाली. पहाटे परत आम्ही ते नाट्य बघत बसलो, मुन्ना साहेब कशी निवडून येतात का नाही असं बघत बसलो. मला वाटते पहाटे 5च्या सुमारला 4च्या सुमारला निकाल लागला आणि राज्यसभेचे खासदार म्हणून मुन्ना माडिक साहेबांची निवड झाली. आणि दुसऱ्या सकाळी उठून बघतोय तर काही आमदार सुरतला गेले. आम्हाला विचारले अहो आमदार कुठे गेले तुमचे, प्रकाश आंबेडकर कुठे गेले, हे कुठे गेले, ते कुठे गेले म्हणायला लागले. आम्ही सुद्धा शोधायला गेलो आणि शोधल्यानंतर काही दिवसानंतर गुवाहाटी मार्गे गोवा मार्गे सगळे आमच्या आमदाराले नवं सरकार स्थापन झालं. आणि हे सरकार स्थापन होत असताना मला या निमित्तानं मुद्दाम सांगितलं पाहिजे की त्यावेळेच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी बंड केला असं म्हटलं जातं आहे. त्यांच्याबरोबर सगळे आमदार गेले, 11 खासदारसुद्धा महिन्याभरामध्ये त्यांच्यावर गेले. मी मात्र कोल्हापूरमध्ये उद्धव साहेबांचंच कसं बरोबर आहे या पद्धतीचा मोर्चासुद्धा काढला होता. उद्धव साहेबांची पाठराखण केली होती. आणि मग त्या पाठराखणीनंतर जेव्हा मी दिल्लीला अधिवेशनामध्ये गेलो राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं, त्यावेळी हे 11 खासदार मला भेटले. ते म्हणाले 2.5 वर्ष तुम्ही उद्धव साहेबांच्यावर राहिला, किती निधी तुम्हाला मिळाला विकासाचा. आता मला सांगायला लाज वाटते, पण शहर सोडून, आणि शहरसुद्धा का तर त्यावेळीचे नगरविकास मंत्री हे एकनाथ शिंदे साहेब होते. शहर सोडून फारसा निधी काही मला मिळालेला नाही. आणि मग असंच निष्ठेनं राहिलो तर विकासाची कामं आम्ही करू शकणार नाही. आणि मग यासाठी काय करायचं आहे मला सुचत नाही. ते म्हणजे यासाठी एक मार्ग आहे, एकनाथ शिंदे साहेबांना भेटा, त्यांची भेट झाल्यानंतर तुम्हाला सगळेच मार्ग दिसतील. एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो,
ते म्हणाले तुम्ही जर आमच्यावर आलात, कारण 12व्या खासदाराची त्यांना गरज होती. 12वा खासदार 18पैकी जर मी गेलो नसतो तर ती फूट घटनात्मक दृष्ट्या टिकली नसती. आणि त्यांचाही आग्रह होता की तुम्ही आमच्याबरोबर आलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबर या. मी त्यांना विचारलं मी तुमच्यावर आल्यानंतर काय करणार. ते म्हणले किती रुपयाचा निधी तुम्हाला पाहिजे मागच्या काळासाठी. आम्ही सुद्धा जरा घाबरतच म्हटलं की मला किमान 400-500 कोटी रुपयाचा निधी माझ्या ग्रामीण भागासाठी पाहिजे. अहो काय गरिबासारखं बोलताय. म्हणजे 1000 कोटी जर निधी देतो म्हटलं. आता म्हणलं काय अडकत नाही साहेब, आम्ही येतो तुमच्याबरोबर. आम्ही गेलो त्यांच्याबरोबर आणि गेल्यानंतर तिथं सुद्धा अशी परिस्थिती झाली की सगळी निवेदनं सगळ्या मागण्या वारंवार एकनाथ शिंदे साहेबांना मी देत होतो. आणि त्या काळामध्ये मी बघितलं खासदारांच्यापेक्षा आमदार लाडके होते. बंड झालं होतं त्यामुळे आमदार लाडके होते. कोट्यावधीचा निधी आमदारांना मिळत होता, पण खासदार मात्र या सगळ्या राज्य शासनाच्या फंडापासून वंचित होतं. असेच अस्वस्थतेमध्ये दिवस गेले. मागची आपण एक चूक केली, आता दुसरी चूक केली का काय असं वाटायला लागलं. पण हळूहळू आमच्या शिंदे साहेबांनी सांगितलं की आता तुम्ही निवेदनं द्या, विकास कामांच्या मागण्या करा आणि वेगवेगळ्या खात्यामार्फत तुम्हाला निधी दिला जाईल. आणि आज सगळ्या निधी मिळायला थोडासा उशीर झाला, सगळे प्रस्ताव द्यायला उशीर झाला. आणि आज मात्र मी अभिमानानं सांगू शकतोय या माझ्या ग्रामीण भागामध्ये मला जवळजवळ 800 कोटीच्या वर निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून आला. केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण निधी आणला. मी आणि मुन्ना साहेबांनी अनेक एकत्रितपणानं प्रयत्न केले. त्यामध्ये आपल्याला रेल्वे स्टेशनचं उदाहरण देता येईल, त्यामध्ये आपल्याला विमानतळाचं उदाहरण देता येईल, त्यामध्ये कोल्हापूरच्या सर्व व्यापाऱ्यांच्या मागण्या, उद्योगपतींच्या मागण्या मांडण्याचं उदाहरण देता येईल. आणि एकत्रितपणानं पुढच्या काळामध्ये आम्ही काम केलं आणि विकासाच्या निधीबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याचा विकास व्हावा या पद्धतीचीच भूमिका आम्ही समन्वयाने ठेवली. आणि म्हणून लोकसभेचा खासदार म्हणून जरूर अनेक विषयामध्ये मी तुम्हाला सांगू शकेन. मी एक पुस्तिकासुद्धा काढलेली कदाचित आपल्याला दिली असेल. आणि म्हणून दक्षिण मतदारसंघामध्ये मी जो निधी दिला त्याचा उल्लेख करतो, पण काय कामच केलं, मी नेमका काय करत होतो माझा मला प्रश्न पडतोय म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदनुसार जो निधी आहे त्यामध्ये उसगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची गावाची संख्या आहे 3. त्यामध्ये दिलेला निधी आहे 91,50,000 रुपये. एका आमच्या मला वाटते गांधीनगर त्यामध्ये येते, एका गावातच 60 लाख रुपये दिलेले आहेत. मुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघ गाव आहे 6, यामध्ये 1,50,000 रुपये. उजळाईवाडी मतदारसंघामध्ये 94,50,000 रुपये. पाचगाव जिल्हा परिषदमध्ये 2,11,00,000 रुपये आणि निगवे मतदारसंघामध्ये 2,50,00,000 रुपये. त्याचबरोबर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 2,40,00,000 रुपये. CRF हा केंद्रीय जो निधी आहे मार्ग निधी त्यासाठी 15,44,00,000 रुपये. 30-54 अंतर्गत जे रस्ते येतात त्यामधून 60 लाख रुपये. आणि दक्षिण विधानसंघामध्ये कोल्हापूर महापालिकेसाठी जे एकूण मतदारसंघ येतात त्यामध्ये 7,34,50,000 रुपये. अशी 32,21,60,000. यामध्ये मी विमानतळाचा उल्लेख केलेला नाही, यामध्ये नॅशनल हायवेचा मी उल्लेख केलेला नाही. आणि कोट्यावधीचा निधी आणू शकलो हे केवळ आणि केवळ या राज्यामध्ये असलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, त्यांचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार आणि या जिल्ह्यातले प्रमुख नेते मुश्रीफ साहेब यांच्यामुळे हा निधी आणू शकलो. या मतदारसंघामध्ये निधी आणत असताना केवळ मी खासदार म्हणून एकट्याने निधी आणला असं म्हणत नाही, तर खऱ्या अर्थानं कोल्हापूर हे अधिक समृद्ध झालं पाहिजे या भूमिकेतनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना मागत असताना मला चांगला पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग चिंचवाड फाटा रोकडी 200ला मिळणारा गटरसह काँक्रिटीकरण यासाठी 4,87,00,000 रुपये. कोल्हापूर शहरामधील बाहेर वळण रस्ता राष्ट्रीय महामार्ग 4 पासून शाहू नाका, कळंबे, साळोगे नगर, बालिंगी, शिंगणापूर, चिखली हा मार्ग जो आहे यासाठी सुद्धा 4,87,00,000 रुपये. कोल्हापूर शेंडा पार्क जाऊन जाणार कंदलगाव, कोगिल, इजिमा 2,85,00,000 रुपये. अशा अनेक रस्त्यांची मी नावं सांगू शकतो, अनेक विकास कामाची नावं सांगू शकतो. आणि मग हा विकास मी करू शकलो आणि याची माहिती मला पुस्तिकेच्या रूपानं आपल्याला द्यायची आहे, गावागावापर्यंत द्यायची आहे. पण आता हे मी ढोबळ मनानं वरचे आकडे वाटले. मागची बाजू मी सर अमोल साहेबांना दाखवली आणि जैन सरात सुद्धा म्हणतो ते कोण कोण तुमच्यावर नगरसेवक आहेत, नाव सांगू काय. टेमलाबाई मतदारसंघ कमलाकर यशवंत भोपळे यांच्या मागणीनुसार, विक्रमनगर शोभा धनाजी कवाळे यांच्या मागणीनुसार, यादवनगर शमा सलीम मुल्ला यांच्या मागणीनुसार, दौलतनगर विलास भैरू वास्कर यांच्या मागणीनुसार, शास्त्रीनगर जवाहरनगर नियाज खान यांच्या मागणीनुसार, लक्षतीर्थ वसाहत अनुराधा सचिन खेडकर यांच्या मागणीनुसार, बलराम कॉलनी राहुल शिवाजीराव माने यांच्या मागणीनुसार असे सगळे जे आहेत. म्हणजे काय आम्ही केलं, नेकी कर और दर्या मिळा. आम्ही आता दर्यात घातली का कुठं घाण पाण्यात टाकली आम्हाला माहिती नाही. आणि म्हणून हे सगळं काम करत असताना ज्यांनी आपल्यावर उपकार केले, ज्यांनी मदत केली त्यांच्या माध्यमातून ज्याच्या उपकाराची परतफेड व्हावी या भावनेने मी कामं केली. खरं म्हटलं तर मी काही वेगळं केलं नाही.
ज्यासाठी मला लोकांनी निवडून दिले, ज्यांनी मला निवडून दिले, त्याच्या उपकाराची परतफेड करणं हे माझं कर्तव्यच होतं. आणि म्हणून ज्या पद्धतीनं आपल्यावर जो उपकार करतो त्याचा पैरा फेडला पाहिजे या भावनेनं तुम्ही आम्ही सगळी मंडळी काम करतो. त्याच पद्धतीनं त्या काळामध्ये माझ्या मित्रांचा पैरा फेडण्याचा मी प्रयत्न केला. पण हे सगळं होत असताना अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं की आता नवा गोबेल्स कोल्हापूरमध्ये जन्माला आला. नवा गोबेल्स जन्माला आला आहे. निवडणुकीला उभारायच्या आतच या गोबेल्सनं उठवलं की खासदार कुठं दिसतच नाही. त्याच्या आधी 4 महिने जर आपण बघितलं तर 4 महिने माझं भरभरून कौतुक ते करायचे. 4 महिन्यापूर्वी म्हणायचे संजय मंडलिकांनी जी कामं केलेली आहेत ती खऱ्या अर्थानं 2026 पर्यंत लोकांना कळणार आहेत. नॅशनल हायवे होणार आहे, नागपूरला जाणार, आमचं नागपूरवरून रत्नागिरीला जाणारा रस्ता करणार आहे आणि विमानतळापासून सगळ्या योजना ज्या केलेल्या आहेत त्या संजय मंडलिक यांनी केलेल्या आहेत असं भरभरून कौतुक करायचे. मलासुद्धा मी जरा आपल्या काय म्हणायचं झाडावर चढून बसलो. मलासुद्धा वाटलं मला बरंचसं काम झालं आहे. नेते मंडळी आता आमचं कौतुक करायला ज्यांनी मदत केली कौतुक करायला. पण हळूहळू त्यांच्या लक्षात आलं आता संजय मंडलिक काय आपल्याकडे परत येत नाही. तो आता महायुतीचा उमेदवार होणार आहे. आणि मग त्यांनी ती दक्षिणमध्ये आचारसंहिता लागेपर्यंत तुमच्या फंडाचे उद्घाटनाचे कार्यक्रम या चुलत्या पत्नीने घेतल्या ना काय सांगितलं माझं. दक्षिणमध्ये शेवटची आचारसंहिता लागूपर्यंत माझे जे विकास कामं झाले त्याचे उद्घाटन त्यांनी घेतले सांगत होते. आणि म्हणून त्यांनी 4-5 महिन्यामध्ये नवीन फंडा आणला की खासदार कुठं दिसत नाहीत, खासदार कुठं भेटत नाहीत, म्हणजे लहान लहान बारक्या वाहिन्या सगळ्या काढल्या आणि अशा पद्धतीचा प्रचार केला की मला सुद्धा आरशात बघून वाटायला अरे मी कुठं होतो. अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं. आणि हे सगळं कमी का काय म्हणून त्यांनी ठरवलं की या निवडणुकीला कुठल्याही परिस्थितीमध्ये संजय मंडलिकांना पराभूत करायचं. संजय मंडलिकांचं त्यांचं काही बांधाचं भांडण नाही. पण आता आमचे नवे मित्र मुन्ना माडिक साहेब झाले होते, अमल माडिक साहेब झाले होते, त्याचं त्यांना पोटात दुखत होतं. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचा पराभव करायचा. आम्ही परवा ऐकलं आमचे नवीन मला कुठे कारण आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री झाले रेवंत रेड्डी, त्यांचं कुठले टेक्नॉलॉजी आहे निगेटिव्ह प्रचार असं परवा कुणीतरी सांगितलं मला. आणि निगेटिव्ह प्रचार करायचा मला वाटते त्याचं एजन्सी पहिली बंटी पाटील साहेबांनी घेतली का काय माहिती नाही. ती घेतली आणि जरूर मला काय काय माझे करायचं ते केलं. आणि आजच या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडा वेळ मला मिळाला. सगळी चॅनल्स पण आहेत आणि मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे. काल नेसरीला आमचे मुन्ना माडिक साहेब होते, आपण सुद्धा काही मंडळी असाल, त्यावेळी म्हणालो होतो या जिल्ह्यामध्ये उमेदवार म्हणून मी उभा आहे. आणि ह्या मगाशी शौमिकाताईंनी आपलं खेळाचं उदाहरण दिलं, मी दुसऱ्या खेळाचं उदाहरण दिलं, कुस्तीचं उदाहरण दिलं. आता कुस्तीच्या मैदानामध्ये 2 मल्ल जर समोरासमोर उभारले तर मग खडाखडी होणार, टांग मारणार, टांगावर माती टाकणार, हे सगळं होणारच आहे. आणि हे होत असताना नेमकं समोरच्या उमेदवाराचं काय आहे, पक्ष काय आहे, पक्षाचं काम काय आहे हे सुद्धा विचारलं पाहिजे, सांगितलं पाहिजे आणि मी सुद्धा मांडलं पाहिजे. मी जसं आज विकास कामांचं सगळं माझा पंचनामा करतोय तसा त्यांनी सुद्धा आपलं विकास काम सांगितलं पाहिजे. 50, 60, 70 वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये काय केलं हे त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे. आणि मी म्हणालो होतो मी की छत्रपती शाहू महाराज हे खरे वारसदार नाहीत. फक्त एक शब्द माझा चुकला. मला एवढंच म्हणायचं होतं छत्रपती आत्ताचे छत्रपती शाहू महाराज हे थेट वारसदार नाहीत, ते दत्तक वारसदार आहेत. ते म्हणालो काय माझं कपोल कल्पित नाही. हा पुढारीमध्ये लेख आलेला आहे. इथं बाबूराव धारवाडेंनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये हे उल्लेख आहेत. आणि म्हणून इतिहास सुद्धा माहिती नाही असलेली मंडळी राजकारणामध्ये आहेत. खरं म्हटलं तर एका शब्दानं सुद्धा मी शाहू महाराज साहेबांचा अपमान केला नाही. आज सुद्धा त्यांच्यावर आदर आहे. फक्त मी एवढंच म्हणालो की ते थेट वारसदार नाहीत. थेट वारसदार कोण असतील तर तुम्ही आम्ही आहोत, शाहू विचाराची मंडळी आहोत, हा विचार माझा आहे. आणि हे होत असताना तो विषय ठेवायचा बाजूला आणि संजय मंडलिकांनी माफी मागितली. कशाबद्दल माफी मागायची? थेट वारसदार नाही ते सिरीज सिद्ध करावं, थेट आहेत का नाही त्यांनी सिद्ध करावं. आणि म्हणून जर थेट नसतील आणि माझं म्हणणं काही चुकलं असेल तर मात्र मी माफी मागेन. आणि म्हणून इतिहासाचा अभ्यास त्यांना नसेल. मी आता बघितलं अनेक चॅनलवरून अनेक आमची मंडळी काही प्रतिक्रिया देत होती. त्या प्रतिक्रियामध्ये संजय मंडलिकांचं चुकलं, एवढ्या खालच्या पातळीला जायला नको, आता शिकवणारा सगळाच इकडून सांगत होता. एवढी काय नॅशनल न्यूज काय त्यात झाले, काय मोठं आभाळ कोसळलं आहे. मग या मंडळींना निश्चितपणानं मी एवढंच विचारू शकतो किंवा छत्रपती शाहू महाराजांना विचारू शकतो, आपण दत्तक आहात का नाही याचं उत्तर आपण द्या. दत्तक असाल तर दत्तक विधान कायदेशीर झाले का नाही याचंही उत्तर द्या. आणि यामध्ये कशाचा अपमान झाला आहे हे सुद्धा आपण सांगा. एवढाच प्रश्न आजच्या निमित्तानं विचारतो. या निवडणुकीचं चिन्ह जे आपण अनेक वर्ष रुजवलं आहे ते कमळ चिन्ह नाही तर धनुष्यबाण आहे. आणि म्हणून शौमिकाताई म्हणाल्या या निवडणुकीला संजय मंडलिक उभारलेले नाहीत, या निवडणुकीला धनंजय माडिक साहेब उभारले नाहीत, अमल माडिक साहेब उभारले नाहीत, तर या निवडणुकीला मोदी साहेब उभारलेले आहेत. या भावनेने या चिन्हावर मतदान करा एवढी विनंती करतो आपल्याला जागेत.
धन्यवाद मंडलिक साहेब. आणि यानंतर मी विनंती करतो माननीय खासदार धनंजय महाडिक साहेबांना त्यांनी आपण सर्वांना मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर 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 जय श्री राम, जय श्री राम. अब की बार, अब की बार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, जनसुराज्य, RPI, मनसे, नव्यानं आता काल मनसे सुद्धा इंजिन आपलं जोडलं गेलेलं आहे, अशा महायुतीचे उमेदवार खासदार संजयदादा मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या आजच्या या मेळाव्यासाठी आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक उपस्थित असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मुश्रीफ साहेब, उमेदवार संजयदादा मंडलिक साहेब, माजी आमदार अमल महाडिक, जनसुराज्याचे प्रमुख प्राध्यापक जयंत पाटील सर, गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक, उपस्थित असणारे सत्यजित उर्फ नाना कदम, रूपराणी निकम, उपस्थित असणारे नंदकुमार गोंधळी, भगवानरावजी काटे, माजी महापौर नंदकुमार वळंजू, माजी महापौर दीपक जाधव, माजी महापौर नंदकुमार मोरे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व दक्षिण मतदारसंघातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, छायाचित्रकार बंधूंनो, आज महात्मा फुलेंची जयंती आहे, त्यांना मी अभिवादन करतो. ईदच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो. बंधूंनो, ही निवडणूक आपल्याला खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तशी ही निवडणूक फार सोपी आहे आणि ही निवडणूक जर तुम्ही यशस्वी केली तर पुढची पण फार सोपी आहे. अमल माडिकांना आमदार करण्यापासून कोण रोखू शकणार? ज्यावेळेस मुश्रीफ साहेब, मंडलिक साहेब, कोरे साहेब आणि तुम्ही सगळे असले की अमल माडिक आमदार झाले जमाय. परंतु लोकसभेमध्ये संजयदादा मंडलिकांना दक्षिण मतदारसंघातून चांगलं मताधिक्य देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. बंधूंनो, या जिल्ह्याचे जे माजी पालकमंत्री आहेत त्यांना एक सवय आहे, अनेक लोकांनी त्याचा उल्लेख केला, शोमिका महाडिक यांनी केला, अमल महाडिक यांनी केला, संजय मंडलिक दादांनी केला, की ते एक नरेटिव्ह किंवा एक परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न करतात. कारण ते निष्क्रिय आहेत. 15 वर्ष ते आमदार आहेत, 10-12 वर्ष ते मंत्री आहेत, जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यामध्ये आहेत, परंतु कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या विकासासाठी एकही चांगलं काम ते करू शकले नाहीत. हे त्यांचं अपयश आहे. ते अपयश लपवण्यासाठी सगळ्या भानगडी करतात. 2 कामांचं त्यांना श्रेय द्यावं लागेल. एक, जे IRBचे रस्ते आपल्या टोल लादलं होतं आपल्या मानगुटीवर, ज्याचे पैसे अमल महाडिक आणि चंद्रकांत दादांनी 450 कोटी रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरचे भागवले, तो आपल्या मानगुटीवर लादला. आणि दुसरी थेट पाईपलाईन, ज्याचं अजून पाणी, मी परवा सांगितलं तर मध्ये खासदार त्यानंच आंघोळ करतात म्हणजे. आता काय बोलावं बाबा. आज सुद्धा पेपरला बातमी आहे, तुम्ही गेल्या 1 महिन्याचे पेपर काढून वाचा. गेला 1 महिना रोज पेपरमध्ये बातमी आहे की पाणी आलेलं नाही, पाणी येणार नाही, पाणी येऊ शकत नाही. आज तर चांगली मोठी बातमी आलेली आहे की डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच नाही आहे. जे 1 महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं की अजून लाईन झालेलं नाही, त्यामुळे पाणी आलेलं नाही, येऊ शकत नाही, ह्याने आपला शो केलेला एकट्यानं जाऊन, ते आज पेपरला सुद्धा आलेलं आहे. ही 2 कामं मात्र त्यांनी कोल्हापूरवर उपकार केले म्हणूया, किंवा कोल्हापूरला खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला म्हणूया, किंवा काय म्हणायचं ते म्हणूया. परंतु ते अपयशी असल्यामुळं प्रत्येक वेळी आपल्या स्वार्थासाठी कुणाचा ना कुणाचा आधार घेतायत. गेल्या वेळी मंडलिक साहेबांच्या वेळेस सुद्धा त्यांनी आमचं ठरलंय म्हणले, आता म्हणतायत ते जनतेचं ठरलं म्हणतायत. हे कुणाचं ठरलेलं नाही, हेच ठरलेलं असतं. त्याचं एकट्याच माझं ठरलंय, पण ते लोकांच्यावर लादायचं. आता या निवडणुकीमध्ये तुम्ही बघा, या महिन्याभरात ते विकासाबद्दल काय बोललेत का, किंवा विकासाची काही चर्चा होती का? संविधान बदलणार,
लोकशाही जे धोक्यात आलेली आहे आणि मंडलिक साहेबांना बदला मग शहर बदलेले असल्या पद्धतीचे वायफळ गप्पा मारण्याचं काम हे नेहमीपणानं ते करत आलेले आहेत. म्हणून या निवडणुकीमध्ये बंटी पाटलासारखा एक द्वेषी नेता, बंटी पाटलांसारखा एक दहशत निर्माण करणारा, दबाव निर्माण करणारा या नेत्याचं राजकारण जर संपवायचं असेल तर ही निवडणूक ही आपल्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. मला फार आनंद झाला साहेब, काल गोकुळ दूध संघाच्या अरुण डोंगळे साहेबांनी एक मास्टर स्ट्रोक दिलेला या निवडणुकीमध्ये. मास्टर स्ट्रोक त्यांनी थेट मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क साधून सांगितलं गोकुळची संपूर्ण ताकद ही संजय मंडलिक साहेबांच्या पाठीशी उभा राहणार. म्हणजे तुमचा विजय तर होणारच होता, पण आता मताधिक्य साहेब मंडलिक साहेब तुमचं फार मोठं वाढलेलं आहे, मताधिक्य वाढलेलं आहे. कारण गोकुळची यंत्रणा, गोकुळची ताकद ही फार मोठी आहे आणि मला वाटतं ह्याचा चांगला ठोसा सुद्धा त्यांच्या नाकावर बसलेला आहे. बंधूंनो, मी फार वेळ बोलणार नाही कारण मुश्रीफ साहेब बोलणार आहेत, त्यांना आणखीन कार्यक्रम आहेत. आपल्याला ही निवडणूक गांभीर्याने एवढ्यासाठी घ्यायची की ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी अशी ही निवडणूक आहे. उमेदवार कोण आहेत हे 2 मिनिटं बाजूला ठेवा, परंतु आपल्याला आपले पंतप्रधान कोण पाहिजेत, आपला देश कुणाकडे सुरक्षित आहे, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य कुणाकडे सुरक्षित आहे हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. आणि हे आपल्याला सोपं आहे. दक्षिण मतदारसंघामधल्या मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की हुर्ऱ्या करून आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं नाही. एक एक मत मतदार यादी घेऊन माळीसाहेब आपल्याला काम करावं लागेल. मतदार यादी घेऊन हे आला ते आला कोण आला याची काय चर्चा करण्याची गरज नाही. अमल माडिकांनी, शोमिका माडिकांनी खूप काम तुमच्या दक्षिण मतदारसंघामध्ये केलेलं आहे, खूप काम केलेलं आहे. अनेक लोकांचे आयुष्यमान भारत कार्ड बनवले. मी परवा कावण्याला गेलो होतो, प्रधानमंत्री आवास योजनेतून 10 घरं त्यांच्या गावाला मंजूर झाले आहेत, कितीतरी शौचालय मंजूर. ही सगळी आपली मत आहेत, ही सगळी आपली मत आहेत. ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये 80% घरांमध्ये मोदीजीने दिलेलं रेशन विनाशुल्क आज पोचतंय. 80% घरांमध्ये पोचतंय. ती मतं आपली आहेत. हे म्हणतात सरकारनं दिलं, सरकारनं नाही दिलं, हे मोदीजीने दिलेलं आहे, हे मोदीजींचं धाडस आहे. हे आपल्याला त्या लोकांना जाऊन सांगावं लागेल. आपल्याला या निवडणुकीमध्ये ही सगळी मतं ज्यांच्याकडं आज मोदीजींचे लाभ पोचलेले आहेत, मोदीजींची गॅरंटी पोचलेली आहेत, त्या सगळ्या मतदारांपर्यंत पोचून आपलं चिन्ह धनुष्यबाण आहे सांगावं लागेल. धनुष्यबाण सांगावं लागेल. काय झालं, या कमळाचा प्रचार झालाय जास्त. गेले 2-3 वर्ष आपण कमळ कमळ कमळ, भिंतीवर कमळ, झाडावर कमळ, घरावर कमळ, म्हणजे काय मोबाईलवर कमळ, सगळं कमळच झालंय. त्यामुळे असं होऊ नये की मशीनवर गेलोय आणि आपण कमळ कुठे शोधत बसलोय, असं होऊ नये. मोदीजींचं या निवडणुकीतलं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि हे धनुष्यबाण आपण घराघरामध्ये पोचवून ते मतदानापर्यंत पोचवायचं आहे. लोकांना सांगायचं आहे गेल्या 40, 50, 60 वर्षांमधला काँग्रेसचा कारभार आणि या 10 वर्षातला भारतीय जनता पार्टीचा कारभार हे आपल्याला लोकांना सांगावं लागेल. काय पाहिलं आपण 50-60 वर्ष? भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, घोटाळे, 2G घोटाळा, 3G घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, कॉमनवेल्थचा घोटाळा, अनेक घोटाळ्यांची मालिका पाहिली आपण. परंतु या 10 वर्षामध्ये मोदींच्या काळामध्ये एवढा सुद्धा भ्रष्टाचाराचा डाग मोदीजींच्या या सरकारवर आलेला नाही. ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. लोकांना सांगावं लागेल. आज भारताची उंची वाढवण्याचं काम, आपल्यासाठी अभिमानास्पद अनेक गोष्टी करण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे. रेशन, हे ते, घर, ते सगळं दिलंच. परंतु याच्या व्यतिरिक्त काय, जगातलं सर्वोत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये निर्माण करण्याचं काम मोदीजींनी केलं हे आपल्याला लोकांना सांगावं लागेल. जगातला सगळ्यात उंचीवरचा रेल्वेचा ब्रिज, चिना ब्रिज आज आमच्या भारतामध्ये आहे. जगातला सगळ्यात मोठा पुतळा, स्टॅच्यू सरदार वल्लभभाई पटेलांचा आज आपल्याकडे गुजरातमध्ये आहे. जगातला सगळ्यात मोठा सागरी सेतू, अटल सेतू आज आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आहे. जगातील सगळ्यात उंचावर असणारा टनेल आज आपल्या हिमाचलमध्ये आहे. जगातलं सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर भारत मंडपम म्हणून आज आपल्या दिल्लीमध्ये आहे. जगातलं सगळ्यात सुंदर देखणं अनेक गोष्टी, G20 सारखा कार्यक्रम आपण पाहिला. G20 हे आपल्यासाठी ऊर भरून येणारा कार्यक्रम आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान पुढे चालत होते आणि 20 देशाचे पंतप्रधान त्यांच्या पाठीमागे चालत होते. हे आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. जगामध्ये आज कुणीही केलं नाही. आज चंद्रयानाच्या दक्षिण ध्रुवावर जाऊन पोहोचलं, हे आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. सूर्याच्या कक्षेमध्ये आपलं आदित्य L1 गेलं, हे आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
आज अनेक इन्फ्रास्ट्रक्चर होत आहेत, रस्ते होत आहेत, ब्रिजेस होत आहेत, डॅम होत आहेत. या सगळ्याचा प्रसाद कोल्हापूरलाही मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. मंडलिक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज 6 लेन कागल सातारा काम चालू आहे. संकेश्वरून बांद्याचं काम 4 लेन चालू आहे. कोल्हापूर रत्नागिरीचं काम चालू आहे. आज कोल्हापूर रेल्वे स्टेशनसाठी 50 करोड रुपये मिळाले आहेत, 55 करोड रुपये मिळालेले आहेत. कोल्हापूरच्या विमानतळाला 274 कोटी मिळाले, त्याचं काम पूर्ण झालं, मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. अशा अनेक गोष्टी आज कोल्हापूरसाठी मिळत आहेत. कोल्हापूर शहरासाठी सुद्धा 100 बसेस मंजूर करून आपण आणलेल्या आहेत. 2-3 महिन्यामध्ये त्या 100 बसेस चालू होतील, इलेक्ट्रिक बसेस. या बाबांनी 3च बसेस दिल्या, त्याच्या पुढं माग साईडला वर सगळीकडे आपला फोटो लावलाय. 3 बसेस दिल्या, 3. आम्ही 100 बसेस आणलेल्या आहेत कोल्हापूर, 100. त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे. 40 कोटीच्या बसेस आहेत, 18 कोटीचं सिव्हिल वर्क आहे, 12-14 कोटी रुपये जाता इलेक्ट्रिकचं लाईन आहे. सगळं काम सुरू झालंय, टेंडर त्याचं झालेलं आहे. केवढं मोठं काम कोल्हापूरसाठी होतं. असे अनेक प्रकल्प आणि विजन घेऊन आम्ही या कोल्हापूरमध्ये काम करतो आणि देशाला विकसित भारत बनवण्यासाठी मोदीजी काम करतायत. आजपर्यंत 40-50 वर्षामध्ये आपण काय ऐकलं नाही? एवढंच ऐकलं की हम आपको सडक देंगे, बिजली देंगे, पाणी देंगे, गरिबी हटाएंगे. गरिबी हटवणार कशी? काँग्रेसनं भ्रष्टाचाराचे एवढे आकडे आपण ऐकले, एवढे घोटाळे केले की त्यांचंच पोट भरलं नाही. मग गरिबांचं पोट ते कधी भरणार? परंतु आज मोदीजींनी एवढ्या सवलती, एवढ्या योजना दिलेल्या आहेत की 25 करोड लोक दारिद्र्य रेषेच्या वर आलेले आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून यांनी पहिल्यांदा या नेत्यांना आपल्याला स्वप्न दाखवलेलं ते म्हणजे विकसित भारतचं. आज जगामध्ये भारत 5व्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेमध्ये आहे, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये. मोदीजींनी छाती ठोकपणे सांगितलेलं आहे 3 वर्षामध्ये भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जपान आणि जर्मनीला पाठीमागे टाकून 3ऱ्या क्रमांकावर येणार आहे. कोणी सांगू शकते काय? किती मोठं विधान आहे, किती मोठं. जपान आणि जर्मनीला पाठीमागे टाकायचं सोपं आहे का? परंतु मोदींनी काय सांगितलं? हे मोदी की गॅरंटी आहे. आणि म्हणून या देशातल्या लोकांनी ठरवलंय, देशातल्या नागरिकांचा विश्वास मोदींच्यावर आहे. कारण दुसरीकडे राहुल गांधी, त्यांची भारत जोडो यात्रा चालू आहे. कशासाठी त्यांनी यात्रा काढली अजून काही कळालं नाही. ज्या राज्यामधनं राहुल गांधींची यात्रा गेली, दुसऱ्या दिवशी 5-25 त्यातले नेते, आमदार, खासदार भाजपमध्ये. त्यांना वाटलं काय तर चुकलंय आपलं, त्यांनी त्याचं नाव बदललं. मग त्यांनी त्याचं नाव केलं भारत न्याय यात्रा. न्याय यात्रा सुरू केली आणि वेस्ट बेंगालमधनं पहिली गेली. वेस्ट बेंगालमधनं गेल्या आपण तिथं 8 दिवसामध्ये पाहिलं संदेश खाली सारखा एक प्रकार घडला. महिलांच्यावर अमानुष आणि अत्याचार झालेले पाहिले. हा राहुल गांधीचा न्याय. आणि म्हणून देशातल्या लोकांनी ठरवलेलं आहे की अशा नेत्याला आपण या ठिकाणी आपल्या देशाची कमान हातामध्ये सोपवली पाहिजे, ज्याच्या मध्ये आपल्या मुलाबाळांचं भवितव्य सुरक्षित आहे. आणि म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करणार आहे की ही निवडणूक मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी, आपला जिल्हा सुसज्ज आणि मजबूत करण्यासाठी ही खूप महत्वाची आहे. दक्षिणमध्ये पुन्हा एकदा अमल माडिकांना आमदार करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. तुम्ही बघितलं असेल या गेल्या 5 वर्षामध्ये मंडलिक साहेबांनी सांगितलं, गेल्या 8 दिवसापर्यंत म्हणजे उमेदवारी जाहीर व्हायच्या आधी 8 दिवस सुद्धा तिथल्या दक्षिणच्या आमदाराबरोबर त्यांच्या विकास कामाचे उद्घाटन होत होते. आम्ही काय बोललो नाही, कारण ते त्यांचा पैरा फेडत होते. पण किती पैरा फेडतात म्हणलं, व्याजासकट फेडा लागलेत का काय म्हटलं. असो, त्याच्या बाबतीत आपल्याला काय घेणं देणं नाही. परंतु त्या तिथं असणाऱ्या आमदारांचा संपर्क, त्यांचं काम कार्य काही नाही. तुम्ही बघू शकता, निवडणूक आली की त्याचं सगळं बाकी प्रक्रिया सुरू होते. आणि म्हणून थांबवण्यासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे. पुन्हा एकदा या देशामध्ये रामराज्य आणण्यासाठी मोदींना निवडून देणं गरजेचं आहे. फिर एक बार 400 पार करण्यासाठी कोल्हापूरचे खासदार त्या ठिकाणी निवडून गेले पाहिजेत. यासाठी दक्षिणच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं दिवस रात्र एक करून धनुष्यबाणावर शिक्के मारण्यासाठी लोकांना प्रवृत्त करून संजय मंडलिक साहेबांना आपण दिल्लीला पाठवूया, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद माडिक साहेब. यानंतर मी विनंती करतो कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांना की त्यांनी आपण सर्वांना मार्गदर्शन करावं. कोल्हापूर दक्षिण भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या मेळाव्यासाठी आज आपण प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आपण जो भव्य मेळावा घेतलेला आहे, या मेळाव्याला उपस्थित असलेले खासदार धनंजयजी माडिक, आपले सर्वांचे लाडके उमेदवार संजय मंडलिक, आपले माजी आमदार अमल माडिक,
शौमिका महाडिक या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व प्रमुख मंडळी, जयंत पाटील सर, नाना कदम, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, भगवानराव काटे, त्यानंतर किरण शिराळे, विजयराव सूर्यवंशी, आशिष ढवळे, विजयराव खाडे, प्रताप पाटील, उरुप्राणी निकम, स्मिता कदम, नंदकुमार गोंधळी, नंदकुमार वळंजू, नंदकुमार मोरे, किरण नकाते, सर्व पक्षांचे प्रमुख नेते मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेले दक्षिण मतदारसंघातून आलेले सर्व कार्यकर्ते, नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार बंधूंनो आणि मित्रांनो, मला वाटतं या संजय मंडलिकांच्या प्रचारासाठी अनेक नेते मंडळींनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे, आपले विचार मांडलेले आहेत. आज शौमिका महाडिकांचं भाषण मी पहिल्यांदा आणि मनपूर्वक ऐकलं. आणि शेवटी कागलचं पाणी कसं असतंय त्यांच्या भाषणावरून मला दिसून आलं. अशासाठी मी उल्लेख केला. त्यांनी भाषणामध्ये अतिशय संयमीपणानं छत्रपतींचा गादीचा सन्मान ठेवत स्वतः त्या घराण्यात असून सुद्धा या निवडणुकीमध्ये काय होणार आहे याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी कागलचं विद्यापीठ अशासाठी म्हणालो की आपले उमेदवार संजय मंडलिक कागलचे आहेत. संजय मंडलिकांना बदलून समजित घाटगेंना तिकीट द्यावं अशी एक मध्ये चर्चा सुरू होती, ती कागलचे होते. उभाटाना उमेदवारी दिली ते संजय बाबा घाटगे, ते कागलचे. इकडं हातकणंगलेला द्यावं ते शौमिका महाडिकला द्यावं, त्या कागलच्या. नाही जमलं तर मुश्रीफांना उभं करावं, तेही कागलचेच. आणि म्हणून कागल विद्यापीठाचा हा एक गुण आहे की सातत्यानं नेतृत्व करायचं. कारण छत्रपती राजर्षी शाहू महाराज ही आमची कागलची देणगी असल्यामुळं हे आमच्या सर्वांच्या अंगामध्ये हे पाणी आलेलं आहे. आता या निवडणुकीमध्ये ज्याचा उल्लेख संजय मंडलिकांनी काल निसरीच्या सभेमध्ये केला होता, आज त्याचं फार मोठे पडसाद या प्रसार माध्यमामध्ये उठले. त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न शौमिका महाडिकांनी केला आणि स्वतः उमेदवारांनी सुद्धा केला. मी अशासाठी याचा उल्लेख करतोय की अनेक चॅनलवाले आज माझ्याकडे आले होते यावर प्रतिक्रिया द्यायला. मी म्हटलं बाबा आता व्यासपीठावरूनच आपण प्रतिक्रिया तुम्हाला देऊ. मी स्वतः ज्यावेळा छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी हे ज्यावेळी ठरायला लागलं त्यावेळा मी महाराजांना सांगितलं होतं स्वतः समक्ष आणि वर्तमानपत्राच्या द्वारे की तुम्ही या रिंगणामध्ये उतरू नये असं आम्हाला वाटतंय. तुम्ही वय 75 झाले म्हणून मी विनंती केली नव्हती. मी अशासाठी विनंती केली होती की तुम्ही एक आदराचं स्थान आमचं आहे. अनेक वर्षे या गादीचा सन्मान करण्याचं कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी केलेलं आहे. आणि निवडणूक म्हणजे एका पार्टीचे जर आपण पार्टी जर होणार असाल तर मग हे जे आज आलेलं आहे ते आपल्या निश्चितपणाने येणार. याची आपल्याला सवय करावी लागेल. विनाकारण या निवडणुकीमध्ये तुम्ही वादात ओढले जाल अशा भावना माझ्या या निमित्ताने होत्या. आणि ज्याचा उल्लेख शौमिका महाडिकांनी केला की एकदा क्रिकेटच्या मैदानात आम्ही आलो तर आम्ही बॉलच टाकायचं नाही, आम्ही बॅटच हातात घ्यायचं नाही, आम्ही बॉलच अडवायचा नाही, आम्ही विकेटच घ्यायची नाही, असं कसं घडेल. परंतु आज त्याचा उल्लेख जो संजय मंडलिकांनी केला ते म्हणाले मी कुठल्याही गादीचा अपमान केला नाही. त्याने आपल्या मनोगतामध्ये जे सांगितलेलं आहे आणि म्हणून मी आजही म्हणेन अजूनही महाराज वेळ गेलेली नाही. अजून फार मला वेळ आहे. तुमचा सन्मान अजून राहायचा असेल तर जरूर आपण फेरविचार करावा. कारण ह्या अशा टीका होत राहतील आणि आम्हाला वेदना होत राहतील. कारण ज्या गादीचा आम्ही सन्मान केला त्या गादीवर अशा प्रकारे चर्चा होत जातील. कारण छोटे छोटे यूट्यूबवाले ज्यावेळा संजय मंडलिकांच्यावर टीका करायला लागले, दादा उठा काय नगारा घेऊन वगैरे,
त्यावेळेला मी म्हणालो होतो की अशा जर टीका व्यक्तिगत आपण सुरू केल्या तर हे चित्र या निवडणुकीत पालटून जाईल आणि विनाकारण महाराज यामध्ये ओढले जातील. आणि म्हणून अनेक वेळा आम्ही विनंती केली होती, मी आणि संजय मंडलिकांना, खरोखरच महाराजांना तुम्हाला खासदारच करायचं होतं तर राज्यसभेचं खासदार करायला काय अडचण होती, सन्मान द्यायचा. संभाजीराजेंना सुद्धा आपण केलं होतं खासदार, करायला काय अडचण होती, त्याचा सन्मान त्यामुळं झाला असता. आणि म्हणून मला वाटतंय या सगळ्या वादावर आता आपण पडदा टाकला पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून एकदा उभं राहिल्यानंतर आपण काय करणार आहोत आणि याचा विकास या जिल्ह्याचा कसा होणार आहे, ग्रामीण लोकांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहेत, सामान्य माणसाचे प्रश्न कसे सुटणार आहेत, याचं मला वाटतं आता मनोगत आणि आपली मतं मांडण्याची वेळ आलेली आहे. मला वाटते मुन्ना महाडिक गेल्या वेळेला राष्ट्रवादीचे उमेदवार होते, आता काही दिवसापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे ते भारतीय जनता पक्षाचे मूळचे RSSचे वाटावेत असं त्यांचं आता भाषण तयार झालेलं आहे. मला वाटते नरेंद्र मोदींच्या तयार झालेल्या त्या स्टार प्रचारापेक्षा सुद्धा अतिशय प्रभावीपणानं ते आता पंतप्रधान मोदींच्या कामावर बोलत आहेत. मला वाटते त्यांची एक टेप करून मोदी साहेबांनी या देशासाठी 10 वर्षामध्ये केलेले प्रयत्न, ठीक आहे आम्ही काँग्रेसमध्ये होतो, मी काय काँग्रेसवर टीका करणार नाही, परंतु ज्यावेळेला काँग्रेसला हे 40 वर्षात सुचलं नाही की बाबा 80 कोटी लोकांना मोफत धान्य द्यावं, किंवा हे काँग्रेसला सुचलं नाही की शेतकऱ्यांना सुद्धा वर खर्चासाठी पैसे लागतात ते डायरेक्ट खात्यावर शेतकऱ्याचे पैसे पाठवणं, मोफत शौचालयाची योजना आणणं, मोफत घरकुलाची योजना आणणं, घराघरात पाणी देण्यासाठी या महिलांच्यासाठी काम करणं. म्हणून परवा आपण बघितलं असाल लोकसभेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन झालं आणि त्याला पहिला काय कायदा आणला मोदी साहेबांनी की महिलांचं आरक्षण. वास्तविक नगरपालिका महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपलं आरक्षण होतंच 50%, म्हणजे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये नव्हतं. ते 2019ला आरक्षण देणारा कायदा करत असताना त्या लोकसभेचं त्यांनी उद्घाटन केलं. म्हणजे 2019ला या महिला कोणतरी आमदार आणि खासदार बसतील आणि आम्ही त्यांचं भाषण ऐकायला बसू. आता त्या म्हणतील पर्स घेऊन आम्ही चालले मिटिंगला, तुम्ही आता करा चूल आणि मूल सांभाळा. आता इतका सन्मान देण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. घरात प्रॉपर्टीला आता नावं सुद्धा पहिल्यांदा आता आईचं घ्यायचं आहे. आता मी शपथ घेताना किंवा माझ्या घरावर हसन सकीना बी मियालाल मुश्रीफ असं म्हणायचं आहे, मग तुम्ही तसं सगळ्यांनी म्हणायचं आहे. म्हणजे महिलांना अधिकार देणारं 50% या महिलांची शक्तीचा वापर करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. अनेक योजना केल्यात, मी त्याचा सगळ्याच आज उहापोह करणार नाही. म्हणून मी एक आपल्याला गोष्ट सांगण्यासाठी उभा आहे, ही निवडणूक गांभीर्यानं घ्या. कारण ही निवडणूक गांभीर्यानं अशासाठी घ्या, कोल्हापूर शहर दक्षिण आणि करवीर यामध्ये आम्हाला थोडी भीती वाटते. कारण त्यांचा असलेला संपर्क असेल, थोडी प्रचाराची यंत्रणा त्यावेळेला वाढवलेली असेल, आपल्याला फार चिकाटीनं काम करावं लागेल, मतापर्यंत जावं लागेल. कागल मतदारसंघ असेल, कारण आता गेल्या वेळा कागलची तुम्हाला माहिती मी देतो. आता मी विधानसभेच्या निवडणुकीत 5व्यांदा निवडून आलो, आता परत 7व्यांदा, म्हणजे एकदा मी पराभूत झालो होतो संजय घाडगेच्या उलट, आता 7व्यांदा मी पुन्हा मांडवात उभारणार आहे. आता पुन्हा समजित घाडगे गेल्या वेळा उभे राहायचे, त्यांना 88,000 आणि मला जवळजवळ 1,24,000 मतं पडली होती आणि संजयवांना 55,000 मतं पडली होती. आज समजित घाडगे आमच्याबरोबर आहेत भारतीय जनता पक्ष, त्यांचे 88 आणि माझे 124 किती झाले बघा. ठीक आहे, 10-15% मतदान हे काय विधानसभेसारखं लोकसभेला होत नाही. म्हणून आपल्याला मतदान हे जास्तीत जास्त टक्केवारी वाढवावं लागेल, एक ना एक मत आणावं लागेल आणि कागलमध्येच खऱ्या अर्थानं आम्हाला जास्त मोठी आघाडी घ्यावी लागेल. म्हणून आम्ही कागलमध्ये फार प्रचंड प्रमाणात हा प्रचाराचा वेग वाढवलेला आहे. त्यानंतर राधानगरी भुदरगडमध्ये आपले आंबेडकर किबी पाटील साहेब एकत्र आहेत, त्यानंतर चंदगडमध्ये शिवाजीराव पाटील राजेश पाटील आमदार एकत्र आहेत. आणि या सगळ्यांना मी हात जोडून सांगितलं आहे, बाबांनो उमेदवाराला अडचणीत आणायचं नाही. आम्ही प्रामाणिकपणानं काम करतोय, तुमचं ठीक आहे, कारण तुम्ही आता काम करणार आहे आणि तुमचं संजय मंडलिक हे पैरा पुढच्या 5 वर्षात फेडणार आहे. कारण पैरा फेडण्याची त्यांची सवय आहे, त्यांनी मगाशी सांगितलं. गेल्या 5 वर्षात ज्यांनी काम केलं त्यांचा पैरा फेडला, आता तुम्ही काम केलं की तुमचा ते पैरा फेडणार. आता तिकडं ढुकूनी बघणार नाहीत. म्हणून मी तिन्ही मतदारसंघाच्या प्रमुख नेतेमंडळींना काय सांगितलं, 3 गोष्टी आपण करायच्या यावेळेला. एक,
की आम्ही प्रामाणिकपणानं काम करणार आहे, तुम्ही सोडून, कारण तुम्हाला तुमच्याकडे विरोधी आता उलटच आहे, त्यामुळे तुम्हाला काय बोलायची गरज नाही. आम्ही एकत्र काम करायला ना सगळी, की तुम्ही उमेदवाराला अडचणीत आणायचं नाही. आम्ही प्रामाणिकपणानं काम करलोय. विधानसभेत तुम्ही काय करणार सांगा, काय करेल उमेदवार आज सांगू शकतो तो. हसन मुश्रीफ साहेब तुमचं मी काम करतो, समाज गाडी मतच मिळतील काय सांगा. लई तर इकडे डोळा तिकडे डोळा मारेल, परंतु असं कसं तोंडाने सांगू शकतो उमेदवार तुम्हाला मदत करतो म्हणून. आणि तिन्ही मतदारसंघाचे प्रमुख नेते मंडळी जर एकत्र असतील तर आपण त्यांना अडचणीत आणायचं नाही. 6वीनं 5व्या दिवशी लिहून ठेवलं आहे तेच होणार आहे. जे काय असेल लिहून ठेवलं असेल ना तिला, परमेश्वराच्या मनात असेल ते होईल. त्यामुळे तुम्ही ती अडचण करायची नाही, निगेटिव्ह प्रचार करायचा नाही. आणि तिसरी गोष्ट, अशी कुठलीही गोष्ट करायची नाही. आपण सगळे समजदार आहोत की ज्यामुळं आपल्या बोलण्यानं कृतीनं तिन्ही पक्षांची किंवा सगळ्या घटक पक्षांच्या कुठल्याही नेत्याचं किंवा कार्यकर्त्याचं मन दुखावेल अशी कृती करायची नाही. एकसंघपणानं सगळ्यांना घेऊन आपण करायचं. आम्ही या तिन्ही मतदारसंघामध्ये हे जर पथ्य पाळलं आणि प्रामाणिकपणानं केलं आणि नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे म्हणजे संजय मंडलिक साहेबांना निवडून द्यायचं आहे, ही जर भावना आपली ठेवली तर मला वाटते कोणतीही परिस्थितीमध्ये या तिन्ही मतदारसंघामध्ये चांगलं मताधिक्य मिळेल. आणि तुम्ही सगळ्यांनी चिकाटीनं काम केले तर संजय मंडलिकांचा पराभव, जे विजय कुणी रोखू शकत नाही, हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. आता हे मी म्हणत असताना एकदा म्हणालो की कागल मतदारसंघामध्ये एवढं लीड मिळणार आहे, प्रत्यक्ष टिंबा जरी आला जमिनीवर तरी सुद्धा आमचा विजय कोण रोखू शकत नाही. लगेच म्हणाले हसन मुश्रीफ हा हिंदू देवताचा अपमान करायला लागले. अरे म्हटलं ही म्हण आहे, तरी म्हणतो कुठलीही शक्ती आडवी आली तर कोणी आमचं वाकडं करू शकत नाही. परंतु तुम्ही चिकाटी केली पाहिजे, तुम्ही सगळ्यांनी चांगलं राबलं पाहिजे. आणि ज्याचा उल्लेख मगाशी केला की तुमची भारतीय जनता पक्ष दक्षिण विभागामध्ये जर बळकट करायची असेल तर ही फार मोठी सुवर्ण संधी आलेली आहे. तुम्हाला हे काम करावं लागेल एवढी विनंती करण्यासाठी आज मी इथं आलेलो आहे. दुसरं, आपण मत आणलं पाहिजे. आपण परगावला लोक आहेत त्यांना आणलं पाहिजे. आणि आता सुट्ट्या असल्यामुळं अनेक लोक परगावी जातात, त्याने सहलीसाठी तिकीटं काढलेली आहेत, त्यांना रोखलं पाहिजे. ते आपलं 100% मतदान आहे. त्यांना सांगितलं पाहिजे की 7 मे नंतर 1 महिना आहे, तुम्ही जाऊ शकता ना त्यावेळेला, म्हणून आपण त्यांना भेटा. आता 85 वर्षाच्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि 40% जास्त अपंग असलेल्या माणसाला घरातून मतदान करण्याचा आता प्रसंग आलेला आहे, म्हणजे त्याला परवानगी मिळालेली आहे. आपण घराघरात जाऊन त्या मंडळींना भेटणं आणि घरात जाऊन जे मतदान करणार आहेत त्यांना मतदान निवडणूक अधिकारी तिथं जाऊन करणार आहेत हे सुद्धा आपण सांगण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आता ग्राउंड लेवलला तुमच्या बूथ लेवलचे आहेतच, आता ग्राउंड लेवलला एक काम आपण करावं आणि फार मोठं मताधिक्य तुम्ही मिळवावं. मी असे म्हणता म्हणालो की एखादा माणूस जर अमेरिकेत असला तरी तो विमानात किंवा हेलिकॉप्टर आणूया. लगेच आमचे जयंत पाटील साहेब म्हणाले फार मोठी माया त्यांच्याकडे आहे. ते बोलतात कसं माहिती आहे तुम्हाला? आम्ही म्हटलं लोकांच्यात उत्साह येण्यासाठी आम्ही बोलतोय. त्याचं उत्तर द्यायला ते कानडेवाडीला आले, येताना हेलिकॉप्टर घेऊनच आले. मी आत्ता तरी इष्टीनं गाडी यायची ना गाडी पिढीनं. म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ काय, विपर्यस्त करणं. कारण हे जे आहे ना सगळं हे मोबाईल हे लाईव्ह झालं की बरोबर तेवढं टिपतंय. जसं काल संजय मंडलिकाचं टिपलं, माझं हेलिकॉप्टर. तर आपण फार व्यवस्थित आता या निवडणुकीमध्ये आपण करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतंय. आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी, देशाला महासत्ता बनवण्यासाठी आपण पुन्हा एकदा संजय मंडलिकांना आपण प्रचंड प्रमाणात निवडून द्या. आणखीन एक प्रचार काय होत आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी, म्हणजे त्या आमच्या राजश्री शाहू महाराजांनी राधानगरीचं धरण बांधलं म्हणून आम्ही यांच्यात उतराई होऊया. ठीक आहे, राजे छत्रपती शाहू महाराजांनी धरण बांधलं, परंतु सदाशिवराव मंडलिकांनी काय केले तुम्हाला माहिती पाहिजे. बंधू म्हणून या कोल्हापूर शहराच्या प्रदूषित पाणी ही जनता जी पिते यासाठी आपल्याला गैबी बोगद्यातून पाणी देण्याचा प्रयत्न हा सदाशिवराव मंडलिकांनी केला आहे. त्यावेळेला अनेक टीका त्यांच्यावर झाल्या, व कसलीही टीकेला न पीक घालता आपल्या शहरासाठी गैबी बोगद्यातनं पाणी दिले ही गोष्ट तुम्हाला विसरता येणार नाही. त्यानंतर अनेक योजना अनेक कामं यामध्ये मंडलिक साहेब असतील किंवा संजय मंडलिकांनी केलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला गेल्या 5 वर्षात कदाचित तुम्हाला विरोधी असल्यामुळे कदाचित तुमचा पहिला त्यांना फेडता आला नाही, पण मी तुम्हाला शब्द देतो कागलचा म्हणून तुम्ही प्रचंड मतं द्या, तुमचा पहिला ते फेडल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो. आणि त्याचं धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्याचं बटन दाबून प्रचंड प्रमाणात त्यांना निवडून द्या. पुन्हा एकदा त्यांना खासदार करूया एवढी विनंती करून आपली रजा घेतो. जय जय महाराज.
धन्यवाद मुश्रीफ साहेब. सर्व व्यासपीठावरील नेते मंडळींना एक विनंती आहे, वृत्तवाहिन्यांना आणि वर्तमानपत्रांना आपला सर्वांचा हात उंचावलेला एक फोटो हवा आहे. कृपया आपण सर्वांनी तशी पोच द्यावी. कार्यकर्त्यांना सूचना आहेत, प्रेसला अडवं जाऊ नका, बाजूला या पटकन सगळे कार्यकर्ते. प्रसार माध्यमांना फोटो काढू देत आधी. तुम्हा सर्वांना सूचना आहे. या कार्यक्रमाची औपचारिक सांगता करण्यासाठी मी विनंती करतो